वैश्विक मूल्यांकन शिक्षण पद्धती ही जी परीक्षा आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करताना त्यांना वैश्विक मूल्य, सामान्य ज्ञान तसेच अध्यात्माची सांगड घातली जावी यासाठी आपल्या MIT संस्थेतर्फे घेतली जाणारी ही अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा। या परीक्षेचा आज गुणगौरव समारंभ आहे। या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत। या आनंदाच्या प्रसंगी प्रास्ताविक करण्यासाठी मी निमंत्रित करत आहेत माननीय डॉक्टर SN पठाण सर यांना। वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षा या परीक्षेचे मुख्य प्रेरणा स्रोत, आधारस्तंभ मी असं म्हणेल की ही परीक्षा ज्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची, व्हेरी क्लोज टू हिज हार्ट असं व्यक्तिमत्व या संस्थेचे संस्थापक आदरणीय माननीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब, ते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। आणि या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसं मिळवली त्यांना बक्षिसं द्यावी, पुरस्कार द्यावेत, त्यांचा सन्मान करावा, त्यांना अजून चांगल्या कामासाठी प्रेरणा द्यावी यासाठी केवळ माननीय कराड साहेबांच्या विनंतीला मान देऊन आलेले अत्यंत महनीय पाहुणे, त्यांची मी थोडक्यात आपणास ओळख करून देऊन नंतर माझं प्रास्ताविक करेन। माननीय डॉक्टर चंद्रकांत दळवी साहेब हे महाराष्ट्रातली अत्यंत प्रतिष्ठित समजली जाणारी रेस शिक्षण संस्थेचे ते चेअरमन आहेत। माननीय दळवी साहेब पुण्याला काही नवीन नाहीत, ते पुणे शहराचे जिल्हाधिकारी, कलेक्टर होते, त्यानंतर कमिशनर होते। पण त्यांचं जर आपण ॲकॅडमिक करिअर पाहिलं तर आपल्याला नवल वाटेल की माननीय दळवी साहेब MSc ॲग्री आहेत, पण ते विद्यापीठामध्ये गोल्ड मेडलिस्ट होते MScच्या परीक्षेला, तेव्हा ते IAS झाले। अनेक ठिकाणी त्यांनी सरकारी पदावर काम केलेलं आहे। आमच्या नगर जिल्ह्याचे ते अतिशय प्रसिद्ध CEO होते। त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना त्यांनी अतिशय प्रभावीपणे राबवलेल्या आहेत। आणि आता निवृत्तीनंतर त्यांनी रेस शिक्षण संस्थेची चेअरमन, ज्या संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, ती धुरा त्यांनी सांभाळलेली आहेत। ते कामात अतिशय व्यस्त असतात, त्यांचं हेड ऑफिस सातारला आहेत, परंतु खास या कार्यक्रमासाठी ते सातारून आलेले आहेत। माननीय दळवी साहेब, मी MIT या शिक्षण समूहाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। मित्रो, आपणास दुसरे अतिशय महनीय एक पाहुणे लाभलेले आहेत, ते म्हणजे आपलं जे बालभारती, ज्याला पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळ आपण असं म्हणतो, त्या बालभारतीचे चेअरमन, बालभारतीचे अध्यक्ष मान्य कृष्णकुमार पाटील साहेब। महाराष्ट्राला जे 1ली ते 12वीपर्यंत जे पाठ्यपुस्तकं, जे अभ्यासक्रम तयार केले जातात आणि ज्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्यावर संस्कार होऊन एक नवीन पिढी चांगली तयार होते, त्याची पूर्ण जबाबदारी ही माननीय पाटील साहेबांच्यावर आहे। बालभारतीमध्ये प्रत्येक विषयाला मंडळ आहेत, जे आपल्या राज्यामध्ये ज्या अगदी उर्दूसुद्धा भाषा शिकवली जाते त्याचंसुद्धा अभ्यास मंडळ, त्या सगळ्यांना एकत्रित करून विद्यार्थ्यांना
जे अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक असं आहे, आव्हानात्मक असं शिक्षण आहे, जागतिक स्तरावर त्यांना स्पर्धा करायची आहे, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी पाटील साहेबांच्यावर आहे. आणि असे पाटील साहेबसुद्धा आपल्याला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. MITमध्ये विशेषतः शालेय स्तरावर MITच्या 20 शाळा आहेत जवळजवळ. इंग्लिश मिडियम आणि रेसिडेन्शियल अतिशय महत्त्वाच्या शाळा आहेत. इंग्लिश मिडियम स्कूल, IB स्कूल आहेत. त्याचं संपूर्ण कामकाज पाहणाऱ्या स्वाती मॅडम या संस्थेच्या ट्रस्टी, पण त्या काही कामामुळे येऊ शकल्या नाही. आणि या संस्थेचे MITचे कार्यकारी अध्यक्ष माननीय राहुलजी कराड साहेब, त्यांनी मला काल कळवलं की सर मला काही व्यस्ततेमुळे मी येऊ शकत नाही, माझा विद्यार्थ्यांना आशीर्वाद सांगा, शुभेच्छा द्या. तेव्हा मी सर्व या पाहुण्यांचं या या प्रमाणपत्र परीक्षेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. यासाठी पुरस्कार्थी महाराष्ट्रातून आलेले आहेत, अमरावतीतून आलेले आहेत, नागपूरहून आलेले आहेत आणि आपल्या सगळ्या मराठवाड्यातून आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. आणि त्यांचे पालकसुद्धा आलेले आपल्या मुलाचं कौतुक पाहायला. खरं म्हणजे फार भाग्यवान आहात पालक की आपल्या मुलाचं कौतुक पाहायला आपल्याला मिळतं आहे. हे खरं म्हणजे पालकांचं भाग्य आहे. आणि मुलांनीसुद्धा आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन करणं किंवा कार्य करणं ही सुद्धा एक व्हॅल्यू आहे, हे सुद्धा एक मूल्य आहे. यालासुद्धा फार महत्त्वाचं आहे. तो आज मला काही पालक दिसत आहेत, त्यांच्या मातोश्री आलेल्या आहेत, वडील आलेले आहेत. मला असं वाटतं की माननीय कराड साहेबांच्यामुळे हा फार चांगला योगायोग आलेला आहे. मित्र, माननीय कराड साहेबांनी माझ्याकडे ही परीक्षा सोपवली आणि मला माझ्या म्हणजे असं मी म्हणाल की आवडीचं काम मिळालं. आपणास माहीत आहे की मूल्याधिष्ठित शिक्षण म्हणजे मूल्याधारित शिक्षण. म्हणजे समाजाच्या विकासासाठी किंवा समाज हा आपला सामाजिक विकास करत असताना समाजानं काही नैतिक मूल्य घालून दिलेली आहेत. त्या नैतिक मूल्य तुमच्यामध्ये रुजवणं हे शिक्षणाचं फार मोठं काम आहे. हे शिक्षण संस्थेचं काम आहे. हे शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे. आणि ही नैतिक मूल्य रुजवताना समाजाने जे मापदंड घालून दिलेले आहेत, तुमची विद्यार्थ्यांची तशी मनाची तयारी केली पाहिजे. कधीकधी लवकर ते विद्यार्थ्यांना ते रुजवले जात नाही, त्यांच्याकडून ते स्वीकारले जात नाही. अशा वेळी त्या विद्यार्थ्यांना सामर्थ्य देणं, त्या विद्यार्थ्यांच्यावर तसे संस्कार करणं आणि मूल्याधिष्ठित शिक्षण, मूल्याधिष्ठित संस्कार झालेले विद्यार्थी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सवयीमध्ये बदल करणं, त्याच्या मनोवृत्तीमध्ये बदल करणं आणि तशी त्यांना सवय लागावी. मी एक उदाहरण देतो. माननीय कराड साहेबांना माहीत आहे, मी स्वतःचं उदाहरण देतो. मी जेव्हाही माझं घर सोडत असे तेव्हा मी आईचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचो नाही. ज्याच्यापेक्षा एक फार मोठी व्यक्ती आहे रसिकभाई धारीवाल, शिरूरचे. ते कुठेही गेले परदेशात बाहेर आणि शिरूरला आले का पहिलं त्यांच्या मातोश्रीच्या रूममध्ये जातात, आईचे पाय दाबतात, 10-20 मिनटं कोणाशी बोलत नाही, सेवा करतात आणि मग बाहेरचं काम पाहतात. हे मूल्य आहे. ही मूल्याची मुलांना सवय लावणे यासाठी त्यांच्यावर सुसंस्कार करणे अतिशय महत्त्वाचं असतं. पण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा भाग, आता इथं बसलेलेच आहे, स्वतः बालभारतीचे चेअरमनच आहेत, पण हा भाग थोडासा राहून गेला आहे. टेक्स्टबुकमध्ये आपण याचं फार हे आणू शकलो नाही.
मला माहिती आहे मूल्याधिष्ठित शिक्षण आता NCERTने स्वीकारलेलं आहे, शासनानं सुद्धा त्याप्रमाणे कार्यक्रम तयार केलेला आहे. परंतु माननीय कराड साहेबांची ही तळमळ आहे की शासन जेव्हा करेल तेव्हा करेल, हे आपण केलं पाहिजे आणि नुसतं बोलून नाही. सर, मला आठवतं आहे मी जेव्हा राज्याचा शिक्षण संचालक होतो तेव्हा तुम्ही एक चर्चासत्र घेतलं होतं हॉटेल प्राईड एक्झिक्युटिव्हमध्ये शिवाजीनगरला. आणि तो विषय काय होता माहिती आहे की आपल्या देशातली शिक्षण पद्धती काय आहे, कशी असावी आणि कशी नसावी. म्हणजे हा विषय त्यांच्याकडे 20-25 सुरुवातीपासूनच त्यांच्या मनामध्ये हा फार जवळ आहे. आणि त्यासाठी मी हजर होतो. याचं कारण 2 होती. एक, त्या कार्यक्रमाला UGCचे चेअरमन त्यावेळेचे यशपाल, प्रोफेसर यशपाल हे आले होते आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी आलो होतो. आणि माझी जबाबदारी बी होती गव्हर्नमेंट एक अधिकारी म्हणून. मान्य कराड साहेबांचं असं मत आहे की आपली भारतीय शिक्षण पद्धती ही मेकॉले प्रणीत आहे आणि याच्यामध्ये भारतीय संस्कार आलेले नाही आहेत. आपण जर मेकॉलचा रिपोर्ट वाचला तर त्यामध्ये मेकॉल असं म्हणतो की आय हॅव ट्रॅव्हल्ड लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ दिस कंट्री, पण इतके सुखी माणसं मला कुठं दिसलेली नाही आहे. इतकी चांगली माणसं दिसली कुठेही मला भिकारी दिसला नाही आहे. याचं कारण यांची ट्रॅडिशन्स फार महान आहेत. भारतीय संस्कृतीच्या ट्रॅडिशन्स ह्या लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. पण ह्या लोकांच्यावर जर राज्य करायचं असेल तर आपल्याला यांच्या ट्रॅडिशन्स मोडून काढल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीचा प्रकार झाला. तशी मेकॉलॉजी सिस्टीम आली. ब्रिटिशांना फक्त क्लार्क निर्माण करायचे होते आणि त्यामुळं संस्कार मुलांच्यावर रुजवायचे, हे झालं नाही. म्हणून काही चिंता करायचं कारण नाही. अनेक ऋषी मुनींनी, अनेक शिक्षकांनी ते काम केलंच. परंतु हे काम अधिक महत्त्वाचं आहे असं मान्य कराड साहेब म्हणणार आहेत. आणि म्हणून एक स्वतंत्र अभ्यासक्रम MIT तर्फे करण्यात आला. मी मान्य पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतोय. त्याच्यामध्ये आम्ही शासनाचे SCERTचे अध्यक्ष त्यावेळेला बोलवले होते. SSC बोर्डाच्या चेअरमनना बोलवलं होतं. काही शिक्षण तज्ज्ञांना बोलवलं होतं. आणि हा अभ्यासक्रम तयार करून मान्य कराड साहेब म्हणाले की नुसतं MIT पुरतंच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये जे लोक बसतील या परीक्षेला त्यांना येऊ दे. आणि या परीक्षेला बसलेले जवळजवळ 1914 पासून आम्ही परीक्षा सुरू केलेली आहे. 2014 पासून आज 10 वर्ष झाली. आणि MITच्या शिक्षण संस्था याशिवाय बाहेरच्या शिक्षण संस्था या सगळ्यांनी यामध्ये भाग घ्यावा. आणि पहिली जी मुलं प्रथम येत आहेत गुणवत्तेमध्ये ज्यांनी क्रमांक मिळवले त्यांना जवळजवळ MIT शिक्षण संस्था 1 लाख रुपयाची बक्षिसं देते. आज आपण या ठिकाणी ती रोख पारितोषिक देणार आहोत. मला रोख पारितोषिकापेक्षा त्यांच्या पालकांचा आणि मुलांचा, पालकांच्या समोर आपल्या मुलांचा संस्कार होतो आणि त्यांच्या मनामध्ये ही मूल्य रुजतात, हे अधिक महत्त्वाचं वाटतं. मी जास्त बोलणार नाही, पण मित्रो, मला एक 2-4 शिक्षण तज्ज्ञांचा जरा मी हवाला देऊन जरा तो बोलतो की सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता हाच शिक्षणाचा मुख्य गाभा आहे आणि तो असला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? आम्ही भारतीय आहोत आणि भारतामध्ये सर्व राहणारे बांधव, सर्व राहणारे लोक माझे बांधव आहेत. पण समाजामध्ये जो काय आज जात्यांधपणा वाढतोय, समाजामध्ये जी काय गुन्हेगारी वाढते, भ्रष्टाचार वाढतोय, पूर्वग्रह दूषित भावना वाढते. सर, काल मला असं कळलं की एक हातगाडी होती, म्हणजे ते ज्याच्यावर असे काही खाद्यपदार्थ विकले जातात, तर त्याला का तिथल्या त्या हॉटेलच्या मालकाने इथं कशाला लावली म्हणून लाथा मारल्या. तर त्या हातगाडीवरच्या 4-5 लोकांनी त्या
हॉटेल मालकाला जिवंत मारलं. ही मुंबईतली घटना आहे परवाची. याचं कारण असं, त्या लोकांच्यावर संस्कार झालेले नाही मूल्याधिष्ठित. मूल्य म्हणजेच काय माहिती नाही आहे. आणि समाजामध्ये हिंसाचार बोकावतोय. नुसता समाजात नाही तर जगामध्ये भोगवाद वाढीस लागतोय, चंगळवाद वाढीस लागतोय. मला मजा करायची आहे, बस जीवन जगायचं आहे, मग मी माझ्या पथाने जगेल. मी जपानला मला जाण्याचा योग आला, सरांच्या बरोबर जाण्याचा योग आला. मित्र, जपानमध्ये सायंटिस्ट म्हणून लोक काम करताना दिसत नाही का? तर ते जेव्हा 12वी होतात, आपल्या भाषेत म्हणूया आपण, लगेच त्यांना नोकरी मिळते आणि ते लगेच आपल्या मैत्रिणीबरोबर लग्न करून निघून जातात. आणि म्हणून हा भोगवाद आणि चंगळवाद थांबला पाहिजे. अणुबॉम्बसारखी अत्यंत हिंसक संहारक अशी अस्त्र आज माणसाच्या हाती आलेली आहेत. व्हायरसेस, ज्याला बायोलॉजिकल वेपन म्हणतो. आता कोविडसारखा एक व्हायरस फक्त बाहेर आला, आपली किती प्रिय माणसं दगावलेली आहेत. असे शेकडो व्हायरसेस आज लोकांच्या हातामध्ये आहेत. जर त्यांनी बाहेर सोडलं तर काय होईल सांगता येत नाही. आणि एक असुरक्षिततेची, एक भयाची भावना लोकांच्या मध्ये आज निर्माण झालेली. मान्य कराड साहेब कधी कधी आमच्याशी चर्चा करतात आणि म्हणतात की अरे, जर हे एखाद्या मूर्ख माणसाच्या हातामध्ये जर हा मोठा बॉम्ब पडला तर काय होईल. आणि म्हणून मित्रहो, या वसुंधरेचं जर आपल्याला नंदनवन या वसुंधरेवर जर आपल्याला नंदनवन फुलवायचं असेल तर मूल्याधिष्ठित शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी ग्रॅज्युएशन, MBBS, BTech या पदव्याला मी स्वतः वैयक्तिक कमी महत्त्व देईल. पण हे शिकत असताना तुमच्यावर संस्कार काय झाले, समाजाशी कसं वागावं, शेजाऱ्याशी कसं वागावं, आईवडिलांशी कसं वागावं, इतर धर्मियांशी कसं वागावं, राष्ट्राप्रती आपलं काय कर्तृत्व आहे, काम आहे, राष्ट्र म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला कळाव्यात. म्हणून ही परीक्षा आहे. मी फार लांबलचक बोललो आहे, पण हे सांगितलं पाहिजे मुद्दाम, याचा उद्देश काय आहे. तेव्हा सर्वच डॉक्टर राधाकृष्णन असेल, कोठारी आयोगाचं आहे तेच म्हणणं, तो कोठारी आयोगाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंद असं म्हणाले की आपलं मन हीच ज्ञानाची फार मोठं ग्रंथालय आहे आणि अज्ञानाचं पटल दूर करणं म्हणजे ज्ञान मिळवणं आहे. आणि हे फक्त संस्काराने येईल. आणि म्हणून MITचं जे ध्येयवाक्य आहे, विज्ञान आणि अध्यात्माच्या संयोगातूनच जगात सुख शांती लाभेल. आणि म्हणून आम्ही येताना आता ज्ञानेश्वर माऊलींना पुष्पहार अर्पण करून आलेलो आहोत. तेव्हा महात्मा गांधींचं सुद्धा हेच म्हणणं होतं की नुसता बुद्धीचा आणि मनाचा विकास, बुद्धीचा आणि शरीराचा विकास होऊन चालणार नाही, आत्म्याचाही विकास झाला पाहिजे. साक्षरता म्हणजे शिक्षण नाही, ती शिक्षणाची सुरुवातही नाही असं महात्मा गांधी म्हणाले. मला अनेक लोकांच्याबद्दल सांगता येईल, पण मी आता काही सांगणार नाही, तर थांबतो. आणि हा कार्यक्रम कशासाठी आणि थोडं पाहुण्यांनाही या आपली भूमिका कळावी म्हणून मी ही माहिती दिली. मी पुन्हा एकदा MIT शिक्षण संस्थेच्या वतीने माननीय चंद्रकांत दळवी साहेब, आपण सातारून आला, आणि माननीय पाटील साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि आपल्याकडून आम्हाला भविष्यामध्ये काही प्रेरणा मिळेल हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी. म्हणजे दळवी साहेबांच्याकडे आज तर फार मोठं शिक्षणाचं काम आहे. मी फक्त मान्य कराड साहेबांची क्षमा मागून अजून 1 मिनटं बोलणार आहे. मूल्य काय असतं, व्हॅल्यूज काय असतात. स्वामी विवेकानंद म्हणाले की चारित्र्य म्हणजे शिक्षण, चारित्र्य संवर्धन, चारित्र्य सुधार, उत्तम चारित्र्य म्हणजे शिक्षण. मी 1 महिन्यापूर्वी सातारला गेलो होतो
त्यावेळेला दळवी साहेब, मी आपल्याला फोन केला होता, पण दळवी साहेबांची माझी काही भेट झाली नाही. माझ्या शिक्षकांना भेटायला किती वर्षानंतर माहीत आहे? 1962 नंतर. म्हणजे आज किती वर्ष झाली? 60 वर्ष. माझ्या शिक्षकांनी माझ्यावर केलेले ते संस्कार, मी कोणातरी रेफरन्स देऊन सांगण्यापेक्षा स्वतःचा मुद्दाम सांगतो, आत्मस्तुती समजू नका. माझ्या त्या शिक्षकांचं निधन झालं, वय वर्ष 92, सातारला. तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होतो. 60 वर्षानंतर त्यांनी काय संस्कार केला होता? आमच्या शाळेतले एक अतिशय चांगले हुशार शिक्षक, मी त्यावेळेला 9वीला होतो, एका मुलीची खोडी काढली. आणि जेव्हा आमच्या हेडमास्टरना, माननीय BG शेवाळे, रे संस्थेचे लाईफ मेंबर होते ते, त्यांना कळलं की ह्या शिक्षकांनी मुलीची खोडी काढली. त्यांनी त्यांना एका रूममध्ये बंद करून टाकलं, कोंडलं मराठी भाषेत. आणि आम्हाला सांगितलं की यांना रात्रभर मी कोंडून ठेवणार आहे, हे काही जीवाचं बरं वाईट करतील, तुम्ही यांचं गार्ड म्हणून, संरक्षक म्हणून, वॉचमन म्हणून यांचं संरक्षण करा, सकाळी मी यांना काढून देणार आहे. यांच्या थोरल्या भावाला बोलवलं आहे मी. आम्ही 5-6 मुलं रात्रभर तिथं त्यांच्या बाजूला होतो. आमचा चर्चा काय असायची? अरे काय उत्तम शिकवायचे शिक्षक, हे उठ म्हणलं काय मी उठायचो, बस म्हणलं का बसायचो, आम्हाला छडी मारायचो चुकल्यानंतर. यांची काय अवस्था व्हावी, यांनी काय केलं? नाही नाही नाही, असं आयुष्यात कधी करायचं नाही. आणि आमच्या शेवाळेचं सांगायचे, हेल्थ, इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्य हा एक मूल्य आहे आणि त्याची आठवण मी आयुष्यभर ठेवली. आणि म्हणून जेव्हा ते 92 वर्षाचे सातारला त्यांचं निधन झालं, तेव्हा मी सातारला गेलो, त्यांच्या घरामध्ये एक दिवस बसलो. असे 60 वर्षांनी आपल्या शिक्षकांना स्मरणात ठेवणारे असे मला विद्यार्थी पाहिजेत, असे शिक्षक माझ्या नातूला भेटले पाहिजेत, असे शिक्षक यांना भेटले पाहिजेत, असे शिक्षक माझ्या मुलाला भेटले की नाही मला माहिती नाही. स्वामी विवेकानंद म्हणले, शिक्षक म्हणजे शिकवणार नाही, हू इन्स्पायर्स. मान्य कराड साहेब स्वामी विवेकानंदचे फार मोठे शिष्य आहेत. आणि त्याच एका ध्येयावर MITचा प्रसार आज जगामध्ये होतो, एक जगप्रसिद्ध संस्था झालेली आहे. पुन्हा मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं, मुलांचं, पुरस्कारार्थींचं स्वागत करतो. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे, शिक्षकांनी घेतला पाहिजे. आपल्या मित्रांना सांगा आणि ही परीक्षा अत्यंत यशस्वी करा, ही मूल्य रुजू द्या आपल्यामध्ये. आणि एक नवीन भारत, अतिशय सक्षम पिढीचा असा आपण जगाला संदेश देणारा आणि उपदेश देणारा, आणि काय जगाला आपण ज्याला विश्वगुरू म्हणतो अशा पद्धतीचं आपण तयार करू वा, अशी अपेक्षा करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, भारत माता की जय. धन्यवाद सर. घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण आपल्या प्रथेप्रमाणे स्वागत समारंभ करतो. असाच आपल्याला आज लाभलेले जे पाहुणे आहेत, माननीय डॉक्टर चंद्रकांत दळवी साहेब व माननीय डॉक्टर कृष्णकुमार पाटील साहेब यांचा सत्कार माननीय प्राध्यापक डॉक्टर आदरणीय विश्वनाथ कराड साहेब, युनेस्को अध्यासन प्रमुख व संस्थापक अध्यक्ष विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे भारत यांच्या हस्ते माननीय डॉक्टर चंद्रकांत दळवी साहेब यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी उभं राहावं. MITच्या टाळ्या वाजवाव्यात. MITच्या टाळ्या सर्वांनी वाजवाव्यात. सत्कार होत आहे. सरस्वतीची प्रतिमा, शॉल व फुलांचा बुके देण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांचा सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे दुसरे आजचे पाहुणे लाभलेले माननीय डॉक्टर कृष्णकुमार पाटील साहेब यांचाही सत्कार
माननीय डॉक्टर आदरणीय कराड साहेब करत आहे. आपल्या प्रथेप्रमाणे आपण MITच्या टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद सर. सर्वांनी आसनस्थ व्हावे. आजचे आपल्याला लाभलेले पाहुणे माननीय डॉक्टर कृष्णकुमार पाटील साहेब यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण आतुर झालेले आहोत. त्यांनी आपल्याला मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावेत अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. आज या अतिशय छान कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कराड साहेब आज आपल्यासाठी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. सन्माननीय दळवी साहेब व्यासपीठावर उपस्थित, डॉक्टर पठाण सर, MIT संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व गुणवंत विद्यार्थी ज्यांनी या वैश्विक मूल्य अधिष्ठित शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी जी स्पर्धा MIT या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती, याच्यामध्ये विशेष प्रावीण्य नव्हे तर टॉप म्हणजे मेरिटचे असे सर्व विद्यार्थी ज्यांनी आपली चुणूक या सर्व परीक्षेमध्ये दाखवली. आपल्या सगळ्यांचं या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहेत. आणि निश्चित मला आज या कार्यक्रमात येथे उपस्थित राहण्यास आमंत्रित केल्याबद्दल मी MIT परिवाराचं या ठिकाणी आभार मानतो. याचं कारण असं की आम्ही सुरुवात करतो लहान मुलांच्या शिक्षणापासून. एक शासकीय अधिकारी म्हणून मी याच्यापूर्वी एकदा आलो इथं, असाच एक कार्यक्रम होता. आणि दुसऱ्यांदा येताना आनंद होतो की आता आम्हाला नवीन नंतर पुढची पिढी म्हणजे भारताचं भविष्य दिसतं इथं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना की कुठलीही जी सुरुवात असते ही जर चांगली झाली, शिक्षणाची लहान मुलांपासूनची जी सुरुवात जर चांगली झाली तर त्यांचं व्यक्तिमत्व पुढं या ठिकाणी चांगलं प्रमाणात विकसित होतं. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षण. आता शिक्षण म्हणजे फक्त वही पुस्तकं शिकवणं, पाठांतर करणं, परीक्षा देणं हे नाही आहेत. तर शिक्षण जे जे आपण अनुभव घेतो ते आपण शिकत असतो. आणि यामध्ये मग सर्वात प्रथम आपला गुरु असतो आपली आई, नंतर वडील, कुटुंब आणि शिक्षक. म्हणूनच आईला आपण पहिलं गुरु म्हणतो. आणि या आईच्या अनुषंगाने जर विचार केला तर निश्चितच आपल्याला जीवनाचा जो काही प्रवास असतो याच्यामध्ये कशाप्रकारे मार्गक्रमण करायचं याच्यासाठी ती आई आपल्याला या ठिकाणी नेहमी गायडन्स करत असते. म्हणून साधारणतः एक म्हणजे 2-3 कविता केल्या होत्या. त्याच्यातली पहिली कविता होती आई, जी मी फार पूर्वी मदर्स डेला आमचे शिक्षण मंत्री दरडा साहेब होते आणि दरडा साहेबांच्या आईंचं दशक्रियाविधी नाशिकला पंचवटीवर चालू होता. आणि मी बघितलं साधारणतः ते सर भाऊक झालेले होते त्याचं. आणि अशा जस्ट एक 6-7 ओळी मला आल्यात, मोबाईलच टाईप केल्यात. ती ओळ अशी होती की आई असते एक श्रद्धा, जीवन युद्ध शिकवणारी महान योद्धा, मायेची सावली देत असते जगात नसतानासुद्धा, म्हणून तर ईश्वरानंतर हाच सगळ्यात मोठा मुद्दा. 4च ओळी, जास्त मोठ्या कविता करायची नाही म्हटलं तर खूप लोकांना आवडली. दरडा साहेबांनी पण खूप ॲप्रिशिएट केलं. म्हणे बाबा मला 4च ओळीत बाबा पाटील तुम्ही खूप चांगलं हे दिलं आणि मग होऊन गेलं. तर अशी ही जी आई असते हिला आपण दैवत मानत असतो. बघा लक्षात घ्या, देव आपण प्रत्येकाने बघितलेलं नाही, परंतु देवाच्या स्वरूपातली मूर्ती म्हणजे ती आपली घरातली आई आणि तिला आपण नेहमी बघतो आणि ती आपल्यावर संस्कार करते. आणि दुसरे नंतर आपले असतात वडील, कुटुंब, नंतर शिक्षक, ज्यांचा आपल्या ज्या सर्व व्यक्तिमत्वावर खूप महत्त्वाचा असा परिणाम होत असतो. आणि शिक्षकांकरता सुद्धा मी एकदा सप्टेंबरच्या शिक्षण संक्रमणच्या अंक म्हणजे हे सगळ्या कविता मी छोट्या अंकात लिहायचो, शिक्षकांना लिहिलं होतं. आता ती कविता अशी होती, शिक्षक दिनाच्या दिवशी 2014मध्ये शिक्षण संक्रमणाचे मासिकात व्यवस्थित काही कविता आल्या नव्हत्या, तेव्हा एक कविता लिहिली होती, जननी, जन्मभूमी आणि शिक्षक हेच तर संस्कृतीचे खरे रक्षक. शिक्षक आणि रक्षकचा राहीम आणून टाकला. अपवाद जरी असेल कोणी, कारण कधीतरी अपवाद येतातच,
बहुसंख्य शिक्षक आहेत आमचे गुणी. डेफिनेटली खूप शिक्षकांचा आपल्यावर संस्कार चांगले असतात. अपवाद जरी असेल कोणी, बहुसंख्य शिक्षक आहेत आमचे गुणी, चला करूया त्या गुरूंचे स्मरण, ज्यांनी फुलवले आमचे जीवन. आणि हेच जे काही वाक्य आहे हे मी पदोपदी माझ्या स्मरणात ठेवत असतो, कारण इथपर्यंत आम्हाला आणायला आमचे आईवडील आणि शिक्षक यांचा खूप मोठा या ठिकाणी वाटा आहे. आणि निश्चित आपल्या सर्वांच्या पण जीवनात तशीच भावना असेल. आपण मूल्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये बरेचसे या ठिकाणी पुस्तक वाचले असेल, आणि मूल्य जे असतात त्या फक्त पुस्तक वाचून आचरणात येत नसतात. तर हे आपल्याला स्वतः प्रत्यक्षात जो काही बिहेवियर असतं आपलं, जे काही काय म्हणतो त्याला दैनंदिन व्यवहार असतात, याच्यातनं आपण जे काही अनुभव घेतो त्याच्यातनं आपले मूल्य घडत असतात. आता जीवनमूल्य, मूल्य तर शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. मूल्य म्हणजे प्राईस पण असतात, ठीक आहे, म्हणजे एखाद्या पुस्तकाचं मूल्य काय आहेत, पण त्या इकडचं हे जे मूल्य आहेत, या मूल्य व्हॅल्यूज आपण ज्याला म्हणतो, हे व्हॅल्यू जे आहेत ना, हे सर्व आपल्या जे काही पर्सनॅलिटी असते, व्यक्तिमत्व असतं, त्याच्या विकासाच्या संदर्भात कामात येते आणि आपल्या पूर्ण आयुष्यात आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजालासुद्धा खूप उपयुक्त ठरत असते. तर या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आहात. आपल्या सर्वांना या ठिकाणी मी बालभारतीच्या वतीने एक आश्वासन देतो की बालभारती ही जी संस्था 1964पासून काम करत आहेत, हे आपल्या विद्यार्थ्यांसाठीच काम करत आहेत आणि यांच्यात जास्तीत जास्त चांगले संस्कार, मूल्य, त्यांना अत्याधुनिक आणि म्हणजे ज्ञान जे असतात ते देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपले राज्यातले अनेक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक यामध्ये दिवसरात्र प्रयत्न करत असतात आणि आम्ही बांधील आहोत आपल्या पुढच्या जे काही पर्सनॅलिटी आहेत ही योग्य रीतीने पुढे मार्गक्रमण करण्यासाठी. मूल्य शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर बालभारतीचे अनेक प्रकाशन आहेत. आपण सर्वांनी बालभारतीचे पुस्तकं वाचले असतील. आता महाराष्ट्रात जितके विद्यार्थी शिकता हे प्रत्येक विद्यार्थी बालभारतीशी संबंधित आहे. म्हणजे फक्त मराठी राज्य पॅटर्न ज्याला म्हणतो आपण, त्याला स्टेट बोर्ड म्हणत नाही मी, राज्य पॅटर्नमधले विद्यार्थी, याच्या व्यतिरिक्त दुसरे जे असतात CBSE असेल, ज्याला NCERTचे पुस्तक वापरतात, मग IB असेल, IGC असेल, कॅम्ब्रिज असेल किंवा अन्य कुठले, तर महाराष्ट्रात मराठी ही भाषा अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी केली आहेत. म्हणून जरी इतर बोर्डाच्या शाळा असतील, इतर पॅटर्नच्या शाळा असतील, तर प्रत्येक घरामध्ये सुगम आणि सुलभ भारती नावाचं एक पुस्तक असतं आणि ऑफकोर्स बाकीचे विद्यार्थी हे मराठीचे बालभारती आणि इतर पुस्तकं वाचून या ठिकाणी आपलं करिअर हे पुढे घडवत असतात. म्हणूनच एक लोगो यावेळेला मी टॅगलाईन अशी तयार केली सर मागच्या वर्षी, बालभारती घराघरात आणि मनामनात. आपण जर बालभारतीच्या वेबसाईटवर गेलात ना तर आम्ही असे वेगवेगळे काहीतरी विद्यार्थ्यांप्रती जे आहेत ना उपयुक्त ठरतील असे काही कंटेंट तयार करतो आहेत. अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत आपल्याकडे. म्हणजे जसं आपण लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी ऐकल्या असतील ज्या मूल्यांवरच आधारित असतात, तसे अनेक प्रकारचे प्रकाशनं बालभारतीमध्ये आहेत. आता त्याच्यातलं रिसेंटली झालेलं आणि जे विद्यार्थ्यांच्या मूल्य संवर्धनासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवासाठी उपयुक्त ठरेल असं एक गेल्या 3-4 महिन्यापूर्वी उद्घाटन केलेलं बोधपर कथा, म्हणजे ज्याच्यातनं काही बोध घेता येतील अशा बोधपर कथाचे 3 भाग या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते उद्घाटन केले आणि त्याही आपण वाचाव्यात अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहेत. निश्चितच आपल्याला त्या आवडतील. आणि या व्यतिरिक्त अजूनसुद्धा आम्ही सजेशन्स मागवतो. म्हणजे तज्ज्ञ लोक आम्हाला सजेशन्स करतात की बाबा अशा अशा साहित्याची निर्मिती आपण केली पाहिजेत, तर तीही निर्मिती आम्ही करत असतो. इवन याच्यानंतर पुढचे जे काही 2-3 व्हर्जन्स आहेत त्याच्यावर काम चाललेलं आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला माहीत असेल की जर समजा आपण राज्यमंडळाच्याशी संबंधित शाळांमध्ये असेल तर बहुतांशी शाळांमध्ये किशोर नावाचं एक मासिक येतं आहे जे की आजच्या 53 वर्षापासून काम करत आहेत. आणि किशोरमध्ये सुद्धा मुलांचं मूल्य शिक्षण, त्याला अद्ययावत ज्ञान मिळायला पाहिजेत, वाचन संस्कृती वाढायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही काम करतो. याच्यातसुद्धा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो. कारण तुम्ही विद्यार्थी आहेत, क्रीमचे विद्यार्थी आहेत, तुम्ही जेव्हा बाकीच्या लोकांना सांगतात ना इतरांनासुद्धा ते ॲक्सेप्ट करत असतात. किशोर मासिकाची वार्षिक वर्गणी, आता मी इथे मार्केटिंग करायला आलो नाही पण सांगतो आहे कारण खूप लोकांना हे माहिती नाही आहेत. त्याची वार्षिक वर्गणी फक्त 80 रुपये आहेत आणि 80 रुपयामध्ये त्याचा एक दिपोळीचा अंक असतो ज्याच्यामध्ये प्रतिभावान लेखक असतात. आता मागच्या याच्यामध्ये रमेश पानसे सर होते, गुलजार सर होते, अशा अनेक मान्यवर लोकांनी त्याचे
त्यांचे लेख आणि त्यांचे मतं त्याच्यात मांडले आहेत. तर हे मासिक आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी त्याचं सबस्क्रायबर किंवा त्याचे वर्गणीदार होऊन आपल्याला त्याचं प्राप्त करून घेता येईल. आणि ते मासिक जर मिळालं नाही तर तिथे त्यांचे कार्यकारी संपादक आहेत श्री केंद्रे यांनासुद्धा संपर्क करावा असं मी नेहमी सांगत असतो. आणि निश्चित सर्व इथे उपस्थित लोकांनी जर जास्तीत जास्त लोकांना सांगितलं ना तर काळाच्या अनुरूप जे आपण म्हणतो आहे विद्यार्थ्यांना आपल्याला मूल्य शिक्षणाची खूप आवश्यकता आहे. कारण सद्यस्थितीत आपण बघत आहोत, सरांनीसुद्धा वेगवेगळ्या घटना सांगितल्यात. आता बरेचसे लोक टी व्ही बघतात. याच्यात कोणी असं आहे का की ज्याच्याकडे टी व्ही नाही आहे, ज्याच्या घरात असेल तर कृपया हात वर करा. नाही, टी व्हीमध्ये आता काय असतात बऱ्याच वेळेला आपण बातम्या बघत असतो. आपले आईवडील तर बातम्या बघतात. आता काही आपल्या आया मावश्या किंवा बहिणी वगैरे ना वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी मालिका बघतात. आणि मालिका बघितल्यावर कधी कधी डोकं उठतं. ते दाखवत असतात सासूची सुनेची भांडण, जावाची भांडण, काय 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 कुठपर्यंत चाललं आहे आपण ना. ते त्यांचे धंदेत होत असतात, त्यांचे TRP वाढतात, परंतु मुलांवर संस्कार जात नाहीत. तर कृपया आपणसुद्धा एक आग्रह धरा की ज्ञान ज्याच्याने मिळतं असे या ठिकाणी आपण बाबी ज्या म्हणजे बातम्या. आता बातम्यांमधून आपण जगसुद्धा कळतात. ज्या काही इष्ट आणि अनिष्ट घटना घडतात त्याचीसुद्धा माहिती आपल्याला कळते. काय काय करायला लागतात आपल्याला. मध्ये बघा असे कोण बनेगा करोडपतीसारखे काही लोकांना आवडणारे मालिका असतात, त्याच्यातून आपल्याला ज्ञान वाढत असतं. इतरसुद्धा अजून काही बाबा आहेत. आणि मूल्य या ठिकाणी वर्धनासाठी अनेक तसे ह्याचे जे चॅनल आहेत काय म्हणतात आपण ज्याला म्हणतो मूल्य शिक्षण देतात असे अनेक चॅनल आहेत. आस्था असेल किंवा इतर असे भरपूर चॅनल्स आहेत. त्याच्यातूनसुद्धा आपल्याला माहिती मिळते. जर तुम्ही सकाळी बघितलं की दररोज सकाळी ते झीचे जे चॅनल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत असतं की बाबा ते कोणीतरी आळंदीचा किंवा देहूचा एखादा महाराज किंवा आता महिलासुद्धा त्याच्यामध्ये लहान मुलीसुद्धा तिथे खूप छान व्याख्यानं कीर्तन करत असतात. आणि कधीकधी खूप आश्चर्य वाटतं. मी तर एक साधारणतः 7 वर्षाच्या मुलीचं कीर्तन ऐकलं 5-6 दिवसापूर्वी. मार्वलस ज्याला म्हणतात ना, म्हणजे काय प्रतिभा असते त्यांच्याकडे, पाठांतरसुद्धा किती असतात. तर अशा ज्या बाबी असतात ह्या आपलं व्यक्तिमत्व डेव्हलप करत असतात. त्यामुळे आपण ह्या गोष्टींकडे बघितलेलं जास्त चांगले आहेत. आपण खेळासुद्धा, कारण आपल्यासाठी खेळणं, आपले छंद जोपासणं आवश्यक आहेत. वाचन संस्कृती आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत. आईवडील आणि गुरुजींवर श्रद्धा असली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आमच्या मुली आहेत, मुलं आहेत, यांनीसुद्धा बघा की एक जबाबदार नागरिक बनणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बघतो आहेत. आता सरांनी सांगितलं हे बघा, पूर्वीसुद्धा काळामध्ये काही अपप्रवृत्ती होतात, आतासुद्धा अपप्रवृत्ती भविष्यातसुद्धा राहणार आहेत. पण त्याची जी काही जाण असणे, त्याची समज असणे आणि त्याच्यासाठी योग्य प्रकारचा प्रतिसाद किंवा त्याच्या मुकाबला करायसाठी तयार होणं ही सगळ्यांची गरज आहे. बऱ्याच वेळेला बघा फ्रेंड हा शब्द खूप वेळेला वापरतात. मला कदाचित सांगतो, मला सख्खी बहीण नाही, पण माझं नाव कृष्ण जरी असलं, नाव कृष्ण आहे, योगायोगाने गोकुळाष्टमीच्या जे मी रात्री 12 वाजता तसा 55 वर्षापूर्वी जन्म झाला त्याच्यामुळे नाव कृष्ण ठेवलं. पण माझ्या भगिनी खूप आहेत आणि सर्व धर्माच्या आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई काय आहेत ना, फार वेस्ट बेंगॉलपासून तर खाली याला मदुराईपर्यंत पण आहेत. तर असं काही नाही, ह्या भावना असतात, लक्षात घ्या. आपण ही इतरांची ज्याला काय म्हणतात ना, ज्या गोष्टी आपल्याकडे नसतात ना, तर त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळते. बरेच वेळेला असं बघतात, ज्याचे आईवडील नसतात त्याला आईवडिलांची नंतर किंमत कळते, ज्याला भाऊ नसतो त्याला भावाची किंमत कळते, बहीण नसते त्याला बहिणीची किंमत कळते. तर शिक्षण एकच सांगतं की आदर करायला शिका. वेगवेगळ्या ज्या काही आपल्या भावना असतात, प्रत्येक प्रकारच्या भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये येत असतात, ह्या साहजिक असतात. परंतु त्या भावनांवर कंट्रोल करणं, आवर करणं, त्याला योग्य प्रकारचं वळण देणं हे खूप आवश्यक असतं. ते लहानपणापासून होत असतात. आणि याच्यासाठी मेडिटेशन जे म्हणतो आपण ते करत असतात लोक. मेडिटेशनसुद्धा करणं खूप आवश्यक आहे. आपण बघू, या वास्तवावर आल्यावर कसं वाटतं आपल्याला, मॉलमध्ये आल्यावर कसं वाटतं, थिएटरमध्ये गेल्यावर कसं वाटतं, आणि नंतर चौपाटीवर किंवा गार्डनमध्ये गेल्यावर कसं वाटतं, किती शांत वाटतं. तर अशी शांतीसुद्धा आपल्याला आवश्यक असते. मनशांती सुद्धा खूप आवश्यक गोष्ट आहेत. आणि म्हणून आता काय झालं की गेल्या 15-20 वर्षापासून मेडिटेशनकडे लोकांचा हे जास्त कल वाढत चाललेला आहे. कारण बाहेर चाललेल्या ज्या काही वेगवेगळ्या घटना असतात याच्यातनं बघतो. आता मध्ये आम्ही इस्कॉनला गेलो, आपल्याला खोटं वाटत असेल, म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की जितके शिकले तितके हुकले असे काही लोक म्हणतात. पण ज्यावेळेला मी इस्कॉनला गेलोत ना, तर तिथे जेवढे काही अनुयायी दिसलेत ना मला, अतिशय उच्च शिक्षित आणि उच्च
त्याला कांता स्तरावरचे लोक दिसत आहेत. मला आनंद वाटला. म्हटलं बाबा असं म्हणतात की मोठं झाल्यावर लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवय लागतात, असं नाही. व्यक्तिमत्वावर पण अवलंबून असतात. आणि पुन्हा नंतर मग लोक भगवद्गीतेचा प्रसार, मग सर आता आपल्याकडे ज्ञानेश्वरी आणि इतर अजून बाबींचा प्रसार करतात. सरांच्या कॅबिनला आता मी एक खूप छान उत्तर भारतातला एक व्हिडिओ बघितला आणि निश्चितच मी सरांना म्हटलं की सर मी सुद्धा तिथे जाऊ इच्छितो. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी असतात निसर्गातून आपल्याला खूप शिकायला मिळतात. आपली संस्कृती जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांबद्दलचा आदर, इतर संस्कृतींबद्दलचा आदर, या सगळ्या बाबी आपल्याला शिक्षणात मिळतात. आपण सर्व लोक हे शिकून आले आहेत, परंतु याचं अजून वर्धन म्हणजे त्याच्यामध्ये इनरिचमेंट व्हायला पाहिजेत. याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आपण इतर लोकांनासुद्धा याच्याबद्दल आग्रह धरावा, कारण चांगल्या गोष्टी सांगायला खूप वेळ लागतो आणि एखादी गोष्ट जी अशी असतात ना जी चांगली नसते त्याला खूप जास्त काही वेळ लागत नाही. तर लोक वाहून जातात, तर लोकांना आपल्याला वाहून जाऊन द्यायचं, त्यांना वाहून घ्यायचं, अशा प्रकारचं या ठिकाणी काम करू शकतो. आणि निश्चितच तुमचं जे ज्ञान आता इथे घेतलं आहेत याचा उपयोग तुम्ही स्वतः तर करणार आहेत, आपल्या फॅमिलीतल्या इतर जे काही बंधू असतील, भगिनी असतील, मित्रमैत्रिणी असतील यांना करून सांगा. आणि भविष्यात आपण आपल्या राज्यासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी, इवन मानवतेसाठी, कारण हे वर्ल्ड पीस सेंटर आहेत, आपण नुसतं एका देशाचं बोलत नाहीत, तर पूर्ण मानवजातीसाठी असं विधायक असे कामं भविष्यात आपण करणार. आणि आपल्यातूनच कोणीतरी नोबेल पुरस्कार पारितोषिक विजेते होतील, विश्वशांतीसाठी उपयुक्त असे त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन करतील, अशी मला आशा आहेत. आपल्या सर्वांचं मी एकदा पुन्हा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी MITच्या सर्व मान्यवरांना आणि संयोजकांना इथे आमंत्रित केल्याबद्दल मी बालभारती परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला केलेले मार्गदर्शन भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल अशी मला आशा वाटते. आजचे आपले दुसरे पाहुणे माननीय डॉक्टर चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा 2024 या परीक्षेमध्ये ज्यांनी सुवर्णपदक विजेते सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत. आणि ज्यांच्या पुढाकाराने हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे. वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास हा विषय ज्यांनी निवडला विद्यार्थ्यांच्यासाठी आणि ज्यांच्या कल्पनेतून हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे तो MITचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड साहेब. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बालभारतीचे संचालक श्री कृष्णकुमार पाटील, डॉक्टर SN पठाण, ज्यांच्यावर वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास या अनुषंगानं सिलेबस तयार करून ती परीक्षा घेणं, त्याचा निकाल लावणं आणि हा कार्यक्रम आयोजित करणं ही ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ते डॉक्टर पठाण. या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला जाणार आहे ते सुवर्णपदक विजेते सर्व विद्यार्थी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पालक, MITचे विद्यार्थी, MITचा सेवक वर्ग आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी प्रथमतः डॉक्टर पठाण आणखी डॉक्टर कराडांना धन्यवाद देतो की जवळपास 8 वर्षांनंतर MITच्या कॅम्पसमध्ये यायची संधी आपण दिली. MITच्या कॅम्पसमध्ये आलो की संस्कार म्हणजे काय हे कळायला लागतं. इतर ठिकाणची केंद्र ही शिक्षण केंद्र आहेत आणि MIT हे संस्कार केंद्र आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आपण सर्व विद्यार्थ्यांना जाणवलं असेल
की आतमध्ये आल्याबरोबर, ह्या कॅम्पसमध्ये आल्याबरोबर ज्ञानेश्वराची भव्य मूर्ती बाहेर आहे आणि आतमध्ये आल्यानंतर आपण देहू आळंदीला आहोत की MITमध्ये आहोत हा प्रश्न पडावा अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी कराड सरांनी निर्माण केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ज्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल ठेवून जे कार्यमग्न आहेत, कार्यकर्ता आहेत, मग अशी कराड सरांच्या चेंबरमध्ये बसून कराड सरांच्या कार्याचे अनेक मी व्हिडिओ पाहत होतो. आज योगायोगाने मी लवकर येऊ शकलो, नेहमी उशिरा येतो पण आज लवकर आलो होतो आणि माझ्याही आधी कराड सर आले होते आणि कराड सरांनी काही व्हिडिओज दाखवले. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ मला आपल्यासमोर जो शेअर करायचा आहे तो असा की स्वामी विवेकानंद म्हणून जगाला ज्या भाषणामुळं प्रसिद्ध झाले आणि नावलौकिकास पात्र झाले, तो शिकागोमधलं, बरोबर आहे ना, शिकागोमधलं त्यांचं जे भाषण, ज्या सभागृहामध्ये स्वामी विवेकानंदांनी भाषण दिलं होतं आणि त्या भाषणानं सर्व जग प्रभावित झालं होतं. स्वामी विवेकानंदांच्या नंतर त्याच सभागृहामध्ये स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्रावर श्रद्धा ठेवून त्यांच्याप्रमाणेच काम करणारे डॉक्टर विश्वनाथ कराड यांचं भाषण सर किती वर्षांनी, 130 वर्षानंतर, म्हणजे तिथे स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये ज्या सभागृहामध्ये भाषण केलं होतं त्याच ठिकाणी दुसरा भारतीय 140 वर्षांनी तिथे जाऊन भाषण करतो. तो भारतीय म्हणजे डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहितीसाठी सांगू इच्छितो. त्यामुळं मूल्याधारित शिक्षण, वैश्विक मूल्याधिष्ठित आधार शिक्षण, त्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याचा नैतिक अधिकार शिक्षण क्षेत्रामध्ये जर कुणाला असेल तर तो डॉक्टर विश्वनाथ कराड साहेबांना आहे. तो MITला आहे आणि म्हणून त्यांच्या पुढाकारातून हा जो काही उपक्रम पठाण सर आपण राबवत आहात, मी फार प्रभावित झालो आहोत. कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन अकॅडमिक मुद्द्यांच्या शिवाय, शिक्षणाच्या शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण त्यांना म्हणजे काय ते समजावं, यासाठी आपण एक सिलॅबस तयार केला. तो सिलॅबस आपण सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवता आणि त्याच्यामधून जे विद्यार्थी प्रेरणा घेतात आणि परीक्षा देतात आणि त्याच्यातून जे विद्यार्थी यशस्वी होतात त्यांचा आपण इथं MITमध्ये विश्वनाथ कराड सरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा आपण सत्कार करत आहात. हा उपक्रम आपण अतिशय कौतुकास्पद आहे, महत्त्वपूर्ण आहे. मला माहीत नाही की रयत शिक्षण संस्थेमधून काही विद्यार्थी इथे आलेत की नाही, मला कल्पना नाही. आहे का कुणी रयत शिक्षण संस्थेमधला विद्यार्थी? नाहीत आले. मी आपल्याला विनंती करेन, 4.5 लाख विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. पुढच्या वेळेला हे जे सर्क्युलर काढाल ते डायरेक्टली मला पाठवा, आमच्या सचिवांना पाठवा, जेणेकरून आमच्या 4.5 लाख विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसायला सांगेन. यशस्वी किती होतात हा महत्त्वाचा मुद्दा नाही. व्यक्तिमत्व विकासासाठी जे काही मूल्य तुम्ही देता आहात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याने त्याचा अभ्यास करणं आणि मग त्याच्या आधारावर त्यांनी परीक्षा देऊन यशस्वी होणं हा नंतरचा मुद्दा आहे. पण आपण इतका सुंदर जो सिलॅबस केला आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत जाईल. ज्यांच्यामध्ये उत्सुकता आहे, ज्या पालकांच्यामध्ये, ज्या शिक्षकांच्यामध्ये, ज्या शाखाप्रमुखांच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या आपल्या विद्यार्थ्यांना ते सर्क्युलेट करतील, त्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील, या परीक्षेला बसण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतील आणि ह्या परीक्षेला बसतील. असं एक योगदान ह्या आपल्या उपक्रमामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मी द्यायचा नक्की प्रयत्न करेन. मी व्यक्तिमत्व विकासासाठी हा सगळा आपला अट्टहास चालू आहे, बरोबर आहे ना.
तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, आमच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व म्हणजे काय हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. व्यक्तिमत्वामध्ये 2 भाग असतात, एक व्यक्ती आणि दुसरं व्यक्तिमत्व, ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, पर्सन आणि पर्सनॅलिटी. सो पर्सन म्हणजे काय, एखादी व्यक्ती, एखादा मनुष्य, एखादा विद्यार्थी आपल्याला समोर दिसतो, जसा दिसतो आहे तसा जो आहे तो पर्सन आहे, ती व्यक्ती आहे. पण व्यक्तिमत्व म्हणजे काय, एखादी व्यक्ती, एखादा विद्यार्थी संपर्कात आल्यानंतर, त्याच्याशी बोलल्यानंतर, त्यानं तो व्यक्त झाल्यानंतर त्याचे अनुभव, त्यांची हुशारी, त्याचं वाचन, त्याचं ज्ञान समोर मांडल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये जी भावना निर्माण होते त्याला व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. त्यामुळे व्यक्तिमत्व तुमचं जर का सुधारायचं असेल तर व्यक्ती म्हणून तुमची पर्सनॅलिटी, पर्सन, फिजिकल पर्सनॅलिटी, तर तुमची फिजिकल पर्सनॅलिटी उत्कृष्ट करणं, उत्तम बनवणं हे विद्यार्थ्यांचं, तरुणांचं आद्य कर्तव्य आहे. तुम्हाला हे सगळं शाळेमध्ये शिकवलं जातं, पण आपण किती जण आचरणात आणतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं आपली स्वतःची व्यक्ती, जी फिजिकल पर्सनॅलिटी, तुमची उंची, तुमची वजन, तुमचा रंग, तुमचं हे जे आहे ते तुम्हाला परमेश्वराकडून आणि आपल्या आईवडिलांच्याकडून वारसा म्हणून जे मिळालेलं आहे. कुणी उंच असेल, कुणी बुटका असेल, कुणी जाडा असेल, कुणी सडपातळ असेल, पण प्रत्येक व्यक्ती ही ती देखणी दिसू शकते जर का त्यांनी ती व्यक्तिमत्व, फिजिकल पर्सनॅलिटी डेव्हलप करायचा प्रयत्न केला तर. बरोबर आहे, तुला मान हलवते म्हणजे समजते. तर तुम्हाला व्यायाम करणं, उचित आहार करणं, त्याच्यानंतर डिसिप्लिन, शिस्त पाळणं, उठणं, अभ्यास करणं, जेवणं, खाणं घरच्यांना सांगावं लागतं. ती वेळच येता कामा नये. म्हणून व्यक्ती, पर्सन आणि फिजिकल पर्सनॅलिटी याच्यामध्ये व्यायाम करून, शिस्त अंगी बाळवून ते डेव्हलप करण्याचा विषय आहे. पण मग व्यक्तिमत्व कसं डेव्हलप करायचं? व्यक्तिमत्व डेव्हलप करावं लागतं, ते आपोआप होत नसतं. आणि त्याच्यासाठी संस्कार व्हावे लागतात. आणि म्हणून हा सगळा उपद्व्याप, परीक्षा घेणं, तुमच्या संबंध विषय, सिलेबस पाठवणं, त्याच्यावर तुमची परीक्षा घेणं, विविध प्रकारचे संस्कार तुमच्यावर जे होत असतात त्याच्यामधून तुमचं व्यक्तिमत्व विकसित होत असतं. तो व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. फिजिकल पर्सनॅलिटीला मर्यादा आहेत, जशी आहे तशी ते डेव्हलप करणं हे पण आपल्या हातात आहे. परंतु व्यक्तिमत्व जे आहे ते घडवायचं असतं. आपल्या अनुभव, विश्व जसा समृद्ध होत जातं तसं व्यक्तिमत्व सुद्धा विकसित होत जातं. म्हणजे 20-25 वर्षापूर्वी असलेला तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर व्यवसायामध्ये गेलात किंवा नोकरीमध्ये गेलात तर 20 वर्षानंतर तुमचं व्यक्तिमत्व ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला असतो. कारण या सगळ्या बदल्या काळामध्ये तुमच्यावर झालेले जे संस्कार असतात, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी जी मेहनत घेतलेली असते त्याचा तो परिपाक असतो. आणि म्हणून व्यक्तिमत्व हे असं बदलत जातं, ते विकसित होत जातं. आणि ते विकसित होण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न करण्यासाठी एक मार्ग म्हणून ही व्यक्तिमत्व विकासाची परीक्षा MIT मार्फत ऑर्गनाईज केली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात हे पहिल्यांदा कौतुकास्पद बाब. आणि जे यशस्वी झालेले आहेत, ज्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि ज्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे ते खऱ्या अर्थानं सत्कारास पात्र आहेत. तुमचं मनापासून कौतुक की तुम्ही यशस्वी झाला आहात इतक्या विद्यार्थ्यांच्यामधून.
1000 विद्यार्थी बसले होते या परीक्षेला. 1000 विद्यार्थ्यामधून पहिल्या रांगेत बसलेले, मला दोघातला फरक नाही कळला, फेटा बांधलेला आणि गळ्यामध्ये दोघांमधला फरक नाही कळला, परंतु 2 वेगळ्या कॅटेगरी असतील असं समजतं चालू. राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय. सो राज्यस्तरीय ह्यांच्यासाठी पुन्हा एक वेळ जोरदार टाळ्या वाजवूया. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक विभागामधून सुद्धा समोर बसलेले मुलं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथं उपस्थित झालेले आहेत. तर मी 1-2 गोष्टी सांगणार आहे व्यक्तिमत्व विकासासाठी. संस्कार कसे असतात आणि संस्काराचं महत्त्व आपल्याला डॉक्टर पठाण साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःची उदाहरणं, इतरांची उदाहरणं मांडून आपल्यासमोर मांडलं आहे. ते रिपिटेशन मी करणार नाही. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी काय करावं लागतं, काही प्राथमिक गोष्टी. तुमचं वय पाहता तुम्हाला फार फार मोठ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, पण व्यक्तिमत्व विकासामध्ये 5-6 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक सगळ्यातलं महत्त्वाचं असतं तुमचं वाचन. तुम्ही जितकं जास्त वाचन कराल, म्हणजे तुमचा जो सिलॅबस आहे, तुम्हाला जे वर्गात शिकवलं जातं ते सगळ्याच विद्यार्थ्यांना करावं लागतं. त्याच्यामधून सुटका नाही, त्याच्यामधून सुटका नाही. त्याच्याशिवाय जो वाचतो त्याचं व्यक्तिमत्व, जे वाचन करत नाहीत, इतर अवांतर वाचन करत नाहीत, त्याची पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, आणि जो अवांतर वाचन करतो त्याची पर्सनॅलिटीमध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून वाचन हे सगळ्यातलं ज्ञान ज्याच्याकडं जास्त आहे त्याला ज्ञानी म्हटलं जातं, आणि ज्ञान ज्याच्याकडे जास्त आहे त्याचं व्यक्तिमत्व अज्ञानाच्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं. बरोबर आहे ना? म्हणून तुम्हाला जर का तुमचं व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल तर तुमच्याकडं ज्ञान असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. जगावर राज्य कोण करतो? ज्याच्याकडं ज्ञान आहे, ज्याच्याकडं नॉलेज आहे. आणि म्हणून नॉलेज इज अ पॉवर, मनी इज अ नॉट पॉवर, नॉलेज इज अ पॉवर. आणि नॉलेज कुठून येईल? नॉलेज हे अवांतर वाचनातून येईल. आणि म्हणून अवांतर वाचनाला विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे व्यक्तिमत्व विकासासाठी. एक उदाहरण मी आपल्याला सांगेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 26 डिग्री मिळाल्या होत्या. त्यांच्याकडे 26 डिग्री होत्या विविध क्षेत्रातल्या. आणि ते किती वाचायचे? तर एक वेळ वाचायला बसले तर ते 20 तास उठत नव्हते. म्हणजे टोकाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतकं महान कार्य लिखाणामध्ये असेल, वाचनामध्ये असेल, घटना लिहिण्यामध्ये असेल, आणि अनेक म्हणजे इतक्या विविधांगी व्यक्तिमत्व फार कमी पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले वाचायला तर 20-20 तास वाचायचे. अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगेल की आपले खासदार शशी थरूर, केरळाचे खासदार शशी थरूर यांनी वयाच्या 13व्या वर्षी, तुमचं वय किती आहे फ्रंट लाईनला बसलेल्या मुलांचं? 13 वर्ष? किती? 15 वर्ष. म्हणजे तुमच्यापेक्षा थोडे लहान असतानाच वयाच्या 13व्या वर्षी दररोज एक पुस्तक, याप्रमाणे त्यांनी 365 पुस्तकं वाचली होती वयाच्या 13व्या वर्षी शशी थरूर यांनी. तर शशी थरूर यांचे तुम्ही जर का काही व्हिडिओज ऐका, तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व समृद्ध कशामुळे आहे? तर वाचनामुळे आहे. आणि मग वाचा, काय वाटेल ते वाचा, पण वाचा. हा पहिला मेसेज मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी वाचनाशिवाय, ज्ञानार्जनाशिवाय, अवांतर ज्ञानाशिवाय तुमची पर्सनॅलिटी विकसित नाही होऊ शकत. म्हणून हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की सामान्य ज्ञान तुम्हाला खूप असण्याची आवश्यकता आहे. अवांतर वाचनानंच येऊ शकतं. तुम्ही आता पुढे गेल्यानंतर स्पर्धा परीक्षा द्याल, किंवा तुमच्या शालेय जीवनामध्ये पण तुम्ही अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत. बरोबर ना? स्कॉलरशिपच्या वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही देता. स्कॉलरशिपच्या परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षाच आहेत.
आणि मग जेव्हा या स्पर्धा परीक्षानंतर तुम्ही जेव्हा 11वी 12वीला जावा त्यावेळेला प्रवेश परीक्षा असते, एंट्रन्स टेस्ट. ते एंट्रन्स टेस्टसुद्धा ही स्पर्धा परीक्षाच आहे. तुम्ही ग्रॅज्युएट होता आणि तुम्ही जेव्हा सेवेमध्ये जाण्यासाठी UPSC MPSCच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवेमध्ये जाण्याची, विविध पदावर जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्यासुद्धा स्पर्धा परीक्षाच असतात. आणि ह्या सगळ्या ठिकाणी सामान्य ज्ञान हे अपरिहार्य असतं. आणि मग सामान्य ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी खूप अवांतर वाचन हेच आवश्यक असतं. अजून एक अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे, तर तुम्ही 2-3 गोष्टी तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील व्यक्तिमत्व विकासासाठी. त्यामुळे तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे, तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स असली पाहिजेत, प्रभावी कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, आपला मुद्दा प्रभावीपणे लोकांच्या गळी उतरवता आला पाहिजे, मांडता आला पाहिजे. हे ज्याच्याकडं आहे त्याचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं लोकांच्या नजरेमध्ये भरतं. नजरेमध्ये भरलं तरच व्यक्तिमत्व कळतं. आम्ही स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या झाल्यानंतर मुलाखती घेण्यासाठी मी बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये बसतो. तेव्हा जेव्हा एखादा विद्यार्थी आतमध्ये मुलाखत देण्यासाठी येतो, एखादी व्यक्ती पाहिल्याबरोबर त्याचं चालणं, बोलणं, बसणं, उठण्याच्यातून त्याच्याबद्दलचं एक व्यक्ती काय आहे कळतं आपल्याला. त्यामुळं पाहिल्याबरोबर एक चांगलं इम्प्रेशन निर्माण होतं. मात्र तो बोलायला लागतो तेव्हा कळतं की त्या व्यक्तिमत्वामधून तेवढा प्रभाव पडत नाही जेवढा त्याला फिजिकल पर्सनॅलिटी समोर आल्यानंतर जेवढा पाहिला आहे. ह्याच्या विरुद्ध एक बुटका, काळ्या रंगाचा, कसे तरी कपडे घातलेला आला, बसताना त्याच्याबद्दल बॅड इम्प्रेशन झालं, पण जेव्हा तो बोलायला लागतो, उत्तरं द्यायला लागतो, प्रभावीपणे मांडणी करायला लागतो, तो जाताना पहिला जो व्यक्ती गेला त्याच्यापेक्षा जो शेवटी गेलेला त्याला चांगले मार्क मिळत असतात. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासामध्ये फिजिकल पर्सनॅलिटी हा ॲडव्हान्टेज असतो. फर्स्ट इम्प्रेशन हे तुम्हाला फिजिकल पर्सनॅलिटीमधून मिळेल, पण तोड उघडल्यानंतर कळेल की तुम्ही कसे आहात. पण तोड उघडल्यानंतर तुम्ही कसे आहात हे कळायचं असेल तर तुम्हाला चांगलं भाषण करता आलं पाहिजे, चांगले तुम्हाला उत्कृष्टपणे आपले मुद्दे मांडता आले पाहिजेत, समोरच्याला समजेल असं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून भाषण करणं, बोलणं प्रभावी, उत्कृष्ट कम्युनिकेशन करणं हे अतिशय आवश्यक आहे उत्कृष्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी. आणि दुसरा, बोलणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं ऐकणंसुद्धा महत्त्वाचं आहे. जेव्हा कुणी बोलत असतं, वर्गामध्ये शिकवत असतात, मी जेव्हा भाषण करतो आहे, तर ऐकणं ही सुद्धा एक कला आहे. आणि प्रभावीपणे ऐकत राहणं, बोलणाऱ्याला उत्तम प्रतिसाद देत देत, आता 4-2 मुली या ठिकाणी माना हलवत आहेत, त्यांना समजते मी काय बोलतोय तो, तर योग्य प्रतिसाद देत देत ऐकणं आणि जे कानावर पडतंय ते योग्य पद्धतीने साठवणं, ऐकणं पण ही एक कला आहे. मग ते शिक्षकाचं ऐकायचं असेल, आई वडिलांचं ऐकायचं असेल, मित्रांचं ऐकायचं असेल, तर ऐकता आलं पाहिजे. मी फार मोठे मोठे शब्द तुम्हाला नेहमी सांगत नाही. तुम्ही बसता कसं, तुम्ही उठता कसं, तुम्ही चालता कसं, ह्या सगळ्या विकसित करण्याच्या गोष्टी आहेत. आणि त्यात तुम्ही जितकं जाणीवपूर्वक प्रयत्न कराल तितकं आपण याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित होता. खूप मोठे विषय आहेत आणि कराड सरांचं पण आपल्याला ऐकायचं आहे आणि तुम्हाला सत्कार पण करायचा आहे. पण संस्कार म्हणजे काय आणि त्याचा प्रभाव किती असतो, ज्याच्यासाठी हा सगळा अट्टहास चालला, त्याचं एक गोष्ट सांगतो आपल्याला आणि माझं भाषण संपवणार आहे. आपल्याला माहिती आहे की गरुडाला पक्षाचा राजा म्हटलं जातं. गरुड, बरोबर आहे ना? गरुड पक्षी म्हणजे सर्व पक्ष्यांचा राजा असतो. तो 5 किलोमीटरपेक्षा उंच आकाशामध्ये भरारी मारत असतो. जेव्हा वादळ येतं, पाऊस पडायला लागतो, तेव्हा गरुड ढगाच्या वर जातो आणि ढगाच्या वर जिथं शांत वातावरण आहे त्या शांत वातावरणात पंख पसरून तो आराम करत असतो. जेव्हा खाली वादळ चालू असतं तेव्हा ढगाच्या वर जाऊन तो पंख पसरून आरामशीर आराम करत असतो. ही झाली एक बाब. गरुडाचा पिल्लू म्हणून जेव्हा ते जन्माला येतं, गरुडाचं घरटं हे काटेरी घरटं असतं.
त्या काटेरी घरट्यामधून ज्यावेळेला बाळ त्याचं पिल्लू गरुडाचं जन्माला येतं आणि तो 8-15 दिवसाचं झाल्यानंतर आई त्याच्यावर संस्कार करायला सुरुवात करते. खरी ताकद जी आहे ती गरुडाची त्याच्या पंखामध्ये आहे. आणि म्हणून गरुडाची आई त्या गरुडाच्या पिल्लाला पंख उघडायला कसं शिकवते. गरुडाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की 5 किलोमीटरवरनं त्याचं भक्ष्य खाली जमिनीवर शोधतो आणि इतक्या वेगानं झडप मारतो की ते जे भक्ष्य आहे ते उचलून पुन्हा तो आकाशामध्ये निघून जातो आणि मग अशा निर्मनुष्य ठिकाणी जाऊन डोंगरामध्ये कुठंतरी त्या भक्ष्यावर ताव मारत असतो. तो 5 किलोमीटरवरनं भक्ष्य पाहतो आणि अशी झडप घालतो की ते घेऊन जातो. किती वजनाचं ते भक्ष्य घेऊन जाऊ शकतं, त्याच्या वजनाच्या 5 पट. म्हणजे 5 किलो वजनाचा गरुड असेल तर 50 किलो 25 किलो वजनाचं भक्ष्य घेऊन तो उड्डाण करतो आणि 5 किलोमीटर जाऊन मग त्या भक्ष्यावर त्याचं उदरनिर्वाह करत असतो. मृत कुठलाही पक्षी प्राणी गरुड खात नाही. तो जिवंत प्राण्याला उचलतो आणि त्याला घेऊन जाऊन मग तो भक्ष्य म्हणून खात असतो. तर असं कौशल्य त्याच्या बाळामध्ये यावं म्हणून आई त्याच्यावर जे संस्कार करते, तर 3 आठवड्याचं झाल्यानंतर मग त्याला ते घरट्यातनं बाहेर काढते आणि वरनं सोडून देते 5 किलोमीटरवरनं खाली. आणि त्याच्या खाली येत अपेक्षा अशी असते की त्या बाळानं पंख उघडावेत आणि स्वतःची गरुड झेप घ्यावी. मग वरून सोडल्यानंतर त्या बाळाला जमत नाही, तो मग जमिनीवर पडण्यापूर्वी ती पुन्हा त्याला उचलते. काही फुटावरनं काही इंचावरनं पुन्हा उचलते, पुन्हा वर घेऊन जाते 5 किलोमीटर, वरनं पुन्हा खाली सोडते. असं जीव घेणं प्रशिक्षण, व्हेरी हाय रिस्क टेकिंग ट्रेनिंग दिलं जातं त्या गरुडाच्या पक्षाला. असं 2-4 दिवस केल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी ते गरुडाचं पिल्लू उडायला लागतं आणि आकाशात झेप घेऊन मग त्याचं विश्व त्याचं पुन्हा सुरू होतं. तुम्हाला तुमचे पालक इतकं जीवघेणं ट्रेनिंग देणार नाहीत, कारण आता सध्या लिमिटेड आहेत. बरोबर आहे ना, 1 किंवा 2. त्यामुळे पालक फार टची असतात सध्या, अजिबात रिस्क घ्यायला मागत नाहीत. बरोबर आहे ना. थोडं जरी बाळाला काय झालं तरी घर चिंताक्रांत होऊन जातं. अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. त्यावर रिस्क घेतली होणार नाही. पण त्याच्यातला मतितार्थ समजून घेतला पाहिजे की संस्कार हे किती महत्त्वाचे असतात आणि ते संस्कारामधून जाणं किती चॅलेंजेबल असतं. हे जे काय आपल्यासमोर भारतीय संस्कृतीची जे काही वैश्विक मूल्य आहेत, त्या मूल्यांचं शिक्षण जे MIT देते आहे आपल्याला, जे डॉक्टर पठाण आणि डॉक्टर कराड आपल्याला देत आहेत, ते अंगी बाळगायचा प्रयत्न करा. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जसं आज इथपर्यंत आला आहात, राज्यामध्ये पहिले आलात, विभागामध्ये पहिले आलात, आयुष्यामध्ये सुद्धा जिथं कुठं जाल तिथं पहिलेच याल, अशा प्रकारे आपण यशस्वी व्हाल, अशा प्रकारच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला केलेले म्हणजे मार्गदर्शन आणि आम्हा विद्यार्थ्यांचं कौतुकाची थाप आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देणारी ठरेल. त्याचप्रमाणे सर, मी तुम्हाला एक खात्रीने सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी वाचन भाषण नक्कीच करावे आणि यापुढे आमचे विद्यार्थी नक्कीच जास्तीत जास्त वाचन करतील आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करतील. यातनं नक्कीच चांगले वक्ते निर्माण होतील. भविष्यात तुम्ही हे पाहालच. आणि सर, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे धन्यवाद. पुरस्कार्थी विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सत्कार समारंभाला सुरुवात होत आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता जवळ येऊन ठेपलेला आहे. गुणवंत विद्यार्थी विदर्भ विभागामध्ये प्रथमतः खुशी राजेश महिंगे,
जनता हायस्कूल पूर्णा नगर, खुशी राजेश महेंगे प्रथम पुरस्कार्थी आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. रोख रक्कम 5,000, ज्ञानेश्वरांचं स्मृतिचिन्ह असं बक्षिसाचं स्वरूप आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आपल्यातलीच विद्यार्थिनी आहे, विदर्भ विभागातून प्रथम आलेली आहे, खुशी राजेश महिंगे. विदर्भ विभागातनं द्वितीय क्रमांक प्राप्त झालेली विद्यार्थिनी आहे बुरंगे जानवी नितीन, शिवाजी मल्टीपर्पज हायस्कूल पंचवटी. बुरंगे जानवी नितीन, शिवाजी मल्टीपर्पज हायस्कूल पंचवटी. रोख रक्कम 3,000, स्मृतिचिन्ह असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. टाळ्या चालू ठेवा. आपल्यातलीच एक विद्यार्थिनी आहे, विदर्भ विभाग गुणवंत विद्यार्थी तृतीय क्रमांक, परशुकर पयोष्णी विजय. परशुकर पयोष्णी विजय, जनता हायस्कूल पूर्णा नगर. पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम 2,000, स्मृतिचिन्ह. टाळ्यांचा कडकडाट बंद होऊ देऊ नका. परशुकर पयोष्णी विजय, जनता हायस्कूल पूर्णा नगर. रोख रक्कम 2,000. विदर्भ विभाग गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारोह चालू आहे. चतुर्थ उत्तेजनार्थ शर्मा श्रद्धा गोविंद, जनता हायस्कूल पूर्णा नगर. रोख रक्कम 1,000, स्मृतिचिन्ह. शर्मा श्रद्धा गोविंद, जनता हायस्कूल पूर्णा नगर. पारितोषिक रक्कम आहे 1,000, स्मृतिचिन्ह. शर्मा श्रद्धा गोविंद. विदर्भ विभाग पंचम उत्तेजनार्थ पावडे वेदांत राजकुमार, जनता हायस्कूल पूर्णा नगर. पावडे वेदांत राजकुमार. टाळ्यांचा कडकडाट करा. रोख रक्कम 1,000, स्मृतिचिन्ह. विदर्भ विभाग गुणवंत विद्यार्थी, विदर्भ विभाग गुणवंत विद्यार्थी असे हे 5 जणांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात. MITच्या टाळ्या वाजवूयात. टाळ्यांचा कडकडाट करा. मराठवाडा विभाग गुणवंत विद्यार्थी प्रथम आहे कराड संस्कृती राधाकृष्ण. कराड संस्कृती राधाकृष्ण श्री सरस्वती स्कूल रामेश्वर. रोख रक्कम 5,000, स्मृतिचिन्ह. प्रथम विभागाचं पारितोषिक आहे. टाळ्या त्याप्रमाणे होऊ द्यात. कराड संस्कृती राधाकृष्ण श्री सरस्वती स्कूल रामेश्वर. रोख रक्कम 5,000, स्मृतिचिन्ह. द्वितीय पुरस्कार महेक सतार शेख, श्री सरस्वती स्कूल रामेश्वर. रोख रक्कम 3,000, स्मृतिचिन्ह. द्वितीय पुरस्कार आहे महेक सतार शेख, श्री सरस्वती स्कूल रामेश्वर. टाळ्यांचा कडकडाट. रोख रक्कम 3,000, स्मृतिचिन्ह. शेख महेक सतार. तृतीय पुरस्कार आहे पवार उज्ज्वल तात्यासाहेब. पवार उज्ज्वल तात्यासाहेब
कैलासवासी दादाराव कराड विद्यालय तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड, रोख रक्कम 2000 स्मृतिचिन्ह. पवार उज्ज्वल तात्यासाहेब, कैलासवासी दादाराव कराड विद्यालय तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड, रोख रक्कम 2000 स्मृतिचिन्ह. चतुर्थ उत्तेजनार्थ फोलाने पृथ्वीराज प्रकाश, फोलाने पृथ्वीराज प्रकाश, कैलासवासी दादाराव कराड विद्यालय तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड, रोख रक्कम 1000 स्मृतिचिन्ह. फोलाने पृथ्वीराज प्रकाश. पंचम उत्तेजनार्थ अतकरे वरद संजय, अतकरे वरद संजय, कैलासवासी दादाराव कराड विद्यालय तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड, रोख रक्कम 1000 स्मृतिचिन्ह. हे सगळे मराठवाडा गुणवंत विद्यार्थी होते. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. MITच्या टाळ्या वाजवा. आपल्या प्रथेप्रमाणे MITच्या टाळ्या एकदा सर्वांनी वाजवा. पश्चिम विभाग गुणवंत विद्यार्थी. प्रथम पारितोषिक प्रज्ञा गोपाळ कराड, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे, रोख रक्कम 5000 स्मृतिचिन्ह. प्रज्ञा गोपाळ कराड, टाळ्यांचा गजर होऊ देत. संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे, रोख रक्कम 5000 स्मृतिचिन्ह. द्वितीय पुरस्कार फत्तेपुरे कृतिका सचिन, फत्तेपुरे कृतिका सचिन, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे, रोख रक्कम 3000 स्मृतिचिन्ह. टाळ्यांचा गजर करा. तृतीय पुरस्कार सातपुते आदर्श मनोहर, सातपुते आदर्श मनोहर, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे, रोख रक्कम 2000 स्मृतिचिन्ह. टाळ्या वाजवा. चतुर्थ उत्तेजनार्थ मल्का रेड्डी वैष्णवी व्यंकट, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे, मल्का रेड्डी वैष्णवी व्यंकट, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, रोख रक्कम 1000 स्मृतिचिन्ह. पंचम उत्तेजनार्थ आक्रे स्वामिनी रुपेश, आक्रे स्वामिनी रुपेश, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे, रोख रक्कम 1000 स्मृतिचिन्ह. टाळ्यांचा गजर करा. पश्चिम विभाग गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी एकदा MITच्या टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य विशेष गुणवंत विद्यार्थी, महाराष्ट्र राज्य विशेष गुणवंत विद्यार्थी, प्रथम सुवर्ण पदक कराड संस्कृती राधाकृष्ण, कराड संस्कृती राधाकृष्ण, श्री सरस्वती स्कूल रामेश्वर, रोख रक्कम 11000 आणि स्मृतिचिन्ह. टाळ्याचा गजर होऊ द्या. 11000चं बक्षीस आहे. कराड संस्कृती राधाकृष्ण, श्री सरस्वती स्कूल रामेश्वर, टाळ्याचा गजर राहू द्यात. 11000चं बक्षीस आहे. तशा टाळ्या होऊ द्यात. द्वितीय पारितोषिक रौप्य पदक महेक सतार शेख, श्री सरस्वती स्कूल रामेश्वर, रोख रक्कम 9000 स्मृतिचिन्ह. महेक सतार शेख, श्री सरस्वती स्कूल रामेश्वर, रोख रक्कम 9000. तृतीय पुरस्कार कांस्य पदक प्रज्ञा गोपाळ कराड, श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, रोख रक्कम 7000. 7000चं बक्षीस आहे. टाळ्या होऊ द्यात. प्रज्ञा गोपाळ कराड, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे. चतुर्थ उत्तेजना
उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह कृतिका सचिन फत्तेपुरे, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय पुणे. रोख रक्कम 6,000 आणि स्मृतिचिन्ह. कृतिका सचिन फत्तेपुरे, रोख रक्कम 6,000 आणि स्मृतिचिन्ह. पंचम उत्तेजनार्थ उज्ज्वल तात्यासाहेब पवार, उज्ज्वल तात्यासाहेब पवार, कैलासवासी दादाराव कराड विद्यालय तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. रोख रक्कम 5,000 स्मृतिचिन्ह. महाराष्ट्र राज्य विशेष गुणवत्ता विद्यार्थी या पुरस्कार प्राप्ती विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ देत. MITच्या टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. MITच्या जोरदार टाळ्या वाजवा. जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये सहभागी झालेले होते ते आता प्रातिनिधिक स्वरूपात आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. यामध्ये पहिली विद्यार्थिनी आहे प्रज्ञा कराड, श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय. प्रज्ञा कराड. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3 विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत आणि एक शिक्षक मनोगत आपलं व्यक्त करणार आहेत. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ कराड सर, तसेच विशेष सन्माननीय पाहुणे चंद्रकांत दळवी सर आणि विशेष सन्माननीय पाहुणे कृष्णकुमार पाटील सर, तसेच पठाण सर, सर्व पालकवर्ग, शिक्षक वर्ग, उपस्थित विद्यार्थी आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी प्रज्ञा कराड, मी माईड्स MIT श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आज खरंच खूप आनंद होतो. इथे मला पारितोषिक मिळत आहे. मागच्या वर्षी जेव्हा हा पुरस्कार सोहळा होता तेव्हा इथे बसून मी हा सोहळा पाहत होते आणि आज मला प्रत्यक्ष इथे पुरस्कार भेटतो आहे. खरंच खूप भारी वाटतं आणि आनंद होतो आहे. परीक्षेबद्दल असा काही अंदाज नव्हता. परीक्षेत नक्की काय आहे, काय प्रश्न आहेत, काहीच माहीत नव्हतं. पण शाळेतील जे शिक्षक आहेत, सौ पालवे मॅडम, सौ यन्नवार मॅडम, श्री शाहरुख सर ह्यांनी जे मार्गदर्शन केलं, तसेच शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत श्री सानप सर आणि उपमुख्याध्यापक श्री बुचडे सर ह्यांच्या मार्गदर्शनामुळे आज हा पारितोषिक मिळणं मला शक्य झालं आहे असं मला वाटतं. तसेच आदर्श व्यक्तिमत्वाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंदांचं उदाहरण द्यावं लागेल. कारण त्या स्वामी विवेकानंदांनी व्यक्तिमत्वाशी संबंधित अनेक फलदायी कल्पना मांडल्या आहेत. प्रेम, विश्वास, चारित्र्य, शहाणपण, विश्वास, जबाबदारी, अध्यात्म इत्यादी असे काही गुण आहेत की जे आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात. आणि हेच व्यक्तिमत्वाचे गुण आपण आचरणात आणले पाहिजे, तरच आपलं व्यक्तिमत्व घडू शकतं. कारण काय आहे ना, एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता ही कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र आयुष्यभर जिवंत राहत असतं. एवढं बोलून मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वांचं स्वागत करून माझं बोलणं थांबवते. धन्यवाद. स्वामिनी आकरे आपलं मनोगत व्यक्त करत आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वामिनी रुपेश आकरे. मी श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकते. आजच्या या सत्कार समारंभी मी माझे मत व्यक्त करणार आहे. धरतीवर एक दाणा पेरला की धरती आपणास असंख्य धान्यांनी भरलेले कणीस देते. शब्दांचेही तसेच असते. आपण जर एखाद्याला शब्द दिला की तो आपल्यावर प्रेमाच्या शब्दांची उधळण करतो. आमच्यावर नेहमीच प्रेमाची सावली असणारे आणि उगवत्या पिढीला, उमलत्या मनाला एक नवी दिशा आणि नवी चेतना देणारे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांनी आम्हाला प्रेमाचे शब्द दिले.
त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर चंद्रकांत दळवी सर, माननीय कृष्णकुमार पाटील सर, आपले नम्र स्वाती चाटे मॅडम, राहुल कराड सर, डॉक्टर SN पठाण सर, MIT शाळेचे मुख्याध्यापक श्री सानप सर व आम्हाला प्रोत्साहन देणारे आमचे सौ पालवे मॅडम, सारुख सर आणि NOR मॅडम, तसेच आपल्या कार्यक्रमातील सुवर्णपदक विजेते व येथे जमलेल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र परीक्षा ही भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानावर आधारित भारतीय अस्मिता जागवणारी आहे. ही परीक्षा प्रामुख्याने आपले व्यक्तिमत्व कसे असावे, आपण व्यक्ती म्हणून कसे समाजात कसे वागावे, ते आपले व्यक्तिमत्व अधिक यशस्वी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे यासाठी प्रामुख्याने आयोजित केली होती. या परीक्षेतून मला खूप नवीन व अत्यंत चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या व मी यापुढे नक्की प्रयत्न करेन की मीही जसे आपल्या सरांनी त्यांचे व्यक्तिमत्वाबद्दल माहिती, स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व, याचप्रमाणे जे वेगवेगळे व्यक्तिमत्व असतात त्यांची माहिती सांगितली. मी सगळ्यांना विनंती करेन की आपणही एक नक्की चांगले व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करूया व भविष्यात आपल्यातलेच खूप जण एक चांगले व्यक्तिमत्व घडतील याची मी आशा करेन. धन्यवाद. धन्यवाद स्वामिनी. श्रद्धा शर्माला मी विनंती करते, तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री शिवाजी संस्था अमरावतीवरून ती आलेली आहे, ती आपलं मनोगत व्यक्त करते. नमस्कार, माझे नाव श्रद्धा गोविंद शर्मा. मी जनता हायस्कूल पूर्णानगर याची विद्यार्थिनी. सर्वप्रथम ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन मूर्तीला मी अभिवंदन करते व इथे उपस्थित सर्व पाहुण्यांना यांच्या चरणी माझे कोटी कोटी नमन. या परीक्षेचे आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री आशिष शिंगडे सर यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. याबद्दल यांचे खूप खूप अभिनंदन व आभार. त्यांच्यामुळेच मला इथे बोलण्याची संधी मिळत आहे, यामुळे त्यांचे आभार. जर आपल्याला शरीराला शुद्ध करायचे आहे तर आपल्याजवळ पाणी असते, पण मनाला शुद्ध करायचे आहे तर अध्यात्म गरजेचे असते. हे परीक्षा दिल्यावरच मला कळाले. इथेच माझे शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रद्धा. आम्हा शिक्षकातून आमच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणारे श्री आशिष इंगळे सर, श्री शिवाजी संस्था अमरावती येथून ते आलेले आहेत, आपलं मनोगत व्यक्त करतात. शिवाजी शिक्षण संस्थेचे अर्धदैवत डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख, तसेच जाणताराया शिवराया आणि संत गाडगेबाबा यांना मी नतमस्तक होतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कराड सर, अध्यक्ष MIT पुणे, तसेच श्री चंद्रकांतजी दळवी सर, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा, त्यानंतर कृष्णकुमार पाटील सर, अध्यक्ष बालभारती महाराष्ट्र पुणे, आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र तसेच शिक्षक आणि बंधू आणि भगिनी. तर या ठिकाणी माझं इथे येण्याचं हे 4थं वर्ष आहे. गेल्या 4 वर्षापासून माझ्या शाळेतले कंटिन्यू म्हणजे पहिल्या वर्षी एक विद्यार्थी, दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातून पहिला दुसरा, विदर्भातून पहिला दुसरा तिसरा असे 5, मागल्या वर्षी विदर्भातून पहिला दुसरा आणि यावर्षी विदर्भातून पहिला दुसरा तिसरा चौथा. तर या परीक्षेचं आयोजन करत असताना हे सगळं यश मी देतो पठाण सरांना, कारण की त्यांनी त्यांच्यामधली असलेली पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी ही खूप महत्त्वाची आहे. कारण की आम्ही फार दूर आहोत, अमरावती इथून 600 किलोमीटर आहे. तर या ठिकाणी बाकीच्या शाळा आहेत, काही MIT पुणे यांच्यासुद्धा शाळा स्वतःच्या. या सर्वातून निकाल लावताना, मार्क गुणगान करताना त्यांच्यावर फार मोठा दबाव येत असेल असं मला वाटते. कारण की काही आपल्या शाळा, काही बाहेरच्या शाळा, तरीसुद्धा त्यांनी कोणत्या प्रकारचा
मोहाला आपल्या संस्थेप्रती बळी न पडता त्यांनी ट्रान्सपरी पारदर्शकता ठेवून हा निकाल लावला आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. तर आमच्या ठिकाणी आलेले जसे विद्यार्थी आहे हे पुण्यनगर गाव आहे, त्याची लोकसंख्या 8,000 आहे आणि या 8,000 लोकसंख्येच्या गावामध्ये इतर गावातून येणारे सुद्धा 500 गावातले 500 लोकसंख्या असणारे गाव आहे, तिथला हा विधान करडे आहे. बाकी इतर गावातली मुलं आहेत. असे 5-7 गावातून मुलं आमच्या शाळेमध्ये येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतरचे क्लासेस वगैरे मी घेतोच. तसेच आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांचं हे वटवृक्ष आहे. जवळपास 300च्या आसपास शाळा आणि संस्था मेडिकल कॉलेज आमच्या संस्थेचे आहेत आणि विद्यमान अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन देशमुख साहेब हे सुद्धा आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे पुढील वाटचालीसाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे. आमच्या संस्थेचे आराध्यदैवत डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांचेसुद्धा मोठे कार्य यावर्षी 125वी जयंती त्यांची साजरी झाली आणि विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत, त्यांचे व्याख्यान झालेले आहेत. मला वाटतं इथपर्यंत आलेले नाही आहेत त्यांचे व्याख्यानं. तर मी अशी विनंती करतो की पुढल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनवर कार्यावर सुद्धा या ठिकाणी आपल्या परीक्षेमध्ये थोडासा समावेश करावा, जेणेकरून या ठिकाणी सुद्धा भाऊसाहेब पोहोचतील आणि त्यांचं कार्य या संपूर्ण ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पसरेल. तसेच दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही जी परीक्षा आहे या परीक्षेतला सर्वात महत्त्वाचा सार आहे तो म्हणजे आहे धर्मनिरपेक्षता. आणि गेल्या या 5-7 वर्षापासून काहींनी तर आता याचिका टाकली की धर्मनिरपेक्ष हा शब्दच काढून टाका. तर धर्मनिरपेक्ष हा शब्द जो आहे, काहींनी तर असं शिक्षकांनी, माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी म्हटलं की हा शब्द 1976मध्ये पंडित नेहरू यांनी आणला. आपल्या पंडित नेहरू यांचं निधन 1964मध्ये झालं. तर आता जे वाचन सुरू झालेलं आहे यूट्यूबवरचं, फेसबुकवरचं, व्हॉट्सअपवरचं, ते विद्यार्थ्यांसाठी फार घातक आहे. मी म्हणतो गुगलसुद्धा, काही तर गुगलचे प्रमाण दाखवतात. तर या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांनी सतत सांगितल्याप्रमाणे पुस्तकाचं वाचन करत राहा, जेणेकरून तुम्हाला खरा इतिहास हा तुमच्यापर्यंत कळेल आणि तुमच्या माध्यमातून हा खरा इतिहास पूर्ण जगाला माहीत पडेल. या ठिकाणी आयोजकांनी मला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशीच यापुढे सुद्धा आम्हाला संधी द्यावी हे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपले कुटुंब पालक माननीय डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शनपर आशीर्वाद द्यावेत अशी मी त्यांना विनंती करते. मित्रहो, मला आंतरिक समाधान आहे आणि मनापासून आनंद वाटतो की आज आपल्या संस्थेच्या वतीनं जे वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास या सदराखाली गेली 10-12 वर्ष जो एक विनम्र प्रयत्न करत आहोत, त्याला आशीर्वाद देण्यासाठी आमचे चंद्रकांत दळवी साहेब, फॉर्मर कमिशनर पुणे आणि अनेक पदं आहेत त्यांची, पण सध्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन असलेले दळवी यांचं इथे येणं आणि आमचे दुसरे एक थोर शिक्षण तज्ज्ञ या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी येणं, डॉक्टर कृष्णकुमार पाटील साहेबांचं, दोन्ही व्यक्तिमत्व माझ्या मते हे एक रोल मॉडेल आहेत स्वतः याच्यातले. हा एक छोटासा पण विनम्र प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टम अँड डेव्हलपमेंट ऑफ अ विनिंग पर्सनॅलिटी असा शब्द आहे. यशस्वी व्यक्तिमत्व म्हणत असताना समोर काही आदर्श असावे लागतात. तो प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून ज्याला वर्ल्ड पीस सेंटर, माईस MIT पुणे भारत, की आता ज्यांनी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचं रूप धारण केलं
संपूर्ण जगामध्ये मनशांतीचा, विश्वशांती संस्कृतीचा संदेश आळंदी, देहू, पुणेपासून आणि भारतापासून जगातले सर्व देश, ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, अमेरिका असेल, अशा सर्व जगासमोर एक विनम्रपणे काही विषय मांडला आणि त्यातूनच आपल्याला कल्पना आहे की जो जगातला सर्वात मोठा युनिक असा मानवी इतिहासातला असं म्हटलं, इन द नोन ह्युमन हिस्ट्री ऑफ नॉट इंडिया but in the known human history of the whole world, for the first time a spiritually oriented scientific laboratory असं म्हटलं त्याला, अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पण त्याचं अधिष्ठान आहे संत ज्ञानेश्वर. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे दोन शब्द मुद्दाम उल्लेख करतो. संत महात्मे आणि शास्त्रज्ञ यांचा समन्वय जिथे साधला गेला, असं एक नवीन तत्त्व जगासमोर मांडण्याचा विनम्र प्रयत्न झाला. ती ही संस्था आम्ही केलं, आपण केलं असा गर्विष्ठ शब्द नाही. इफ यू बिलीव्ह इन सम ऑफ द प्रिन्सिपल्स अँड लॉज ऑफ नेचर अँड लाईफ, व्हॉट इज द मेकॅनिझम असा एक विषय येतो. खूप सुंदर बोलण्यासारखा विषय आहे. मी स्वतः एक इंजिनिअरिंगचा शिक्षक असल्यामुळं, अध्यात्मशास्त्रावर काही निष्ठा श्रद्धा असल्यामुळं आणि थोडासा अभ्यास केला गेला दोन्ही क्षेत्रातला, म्हणून संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन अशी तुलना ज्या संस्थेत पहिल्यांदा घडली जगात, मी पुन्हा नम्रपणे सांगतो, हे मी गर्वाने बोलत नाही, हे मी नाही केलं, आपण निमित्त मात्र आहोत. तुम्ही सर्वजण याचे सहकारी आहात. तुम्ही ज्या संस्थेत बसला आहात, ज्या सभागृहात आत्ता बसलेला आहात, हा 1996 साली याच हॉलमध्ये पहिली जागतिक परिषद झाली होती. द फर्स्ट वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी असे 3 शब्द वापरले गेले होते पहिल्यांदा. त्याच्या अगोदर संत आणि शास्त्रज्ञ एका मंचावर येतच नव्हते. डॉक्टर विजय भटकर हे नाव तुम्ही ऐकून असाल. परम सुपर कॉम्प्युटर ज्यांनी देशाला दिला ते आपले बंधू आहेत आपले. आणि सगळ्या प्रकारचे संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांना एका मंचावर आणलं गेलं, तो हा मंच आहे. आणि ज्या ठिकाणी तुमचा आज सन्मान झाला, एक ज्याला रोल मॉडेल म्हणतो आपण, दळवी सर असतील किंवा पाटील साहेब असतील, अशी जाणकार माणसं ज्यांनी समर्पित जीवन जगलं असं माणसं. डेडिकेशन, डिवोशन हे शब्द बोलण्याचे नाहीत, परंतु जीवन समर्पित करून सर्व कार्य करणं आणि समाजाला एक दिशा दाखवण्याचं कार्य करण्याकरताचा हा विनम्र प्रयत्न आहे. या सभागृहामध्ये 96 साली फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वरा वर्ल्ड पीसची सुरुवात झाली, ते हे सभागृह आहे. आणि ज्याची रचनाही तुम्ही पाहिली असेल तर खाली 12 राशीचे 12 खांब आहेत आणि वर 27 नक्षत्राचे 27. मी भविष्य सांगत नाही, ही भविष्यवाणी नाही. याला इंजिनिअरिंगमध्ये एक इक्वेशन आहे, फोर्स F इज प्रोपोर्शनल टू K टाइम्स M1 इंटू M2 अपॉन R² असं इक्वेशन आहे फिजिक्सचं. त्याचा शोध म्हणजे हे सभागृह आहे. आणि त्या सभागृहामध्ये अशा जाणकार व्यक्तींच्या हस्ते ज्यांना जीवनाचा अर्थ कळला. दळवी साहेब किंवा पाटील जेव्हा बोलत होते, हा शब्दांचा खेळ नव्हता बरं का, हे अंतःकरणातून बोलणं होतं. शब्दांचा खेळ करणं सोपं आहे, पण विथ द पॅशन अँड द फायर इन द बेली असं म्हणतात त्याला. अशा प्रकारचं जे उच्चारण असतं त्याचा एक भाग म्हणून, आणि मी तुम्हाला जे म्हणालो की हे रोल मॉडेल म्हणून मी यांच्याकडे पाहतो, माझे मित्र म्हणून नुसतं पाहत नाही, पण मला त्याचं समाधान आहे. आणि विशेष करून बिफोर आय फॉरगेट की चंद्रकांत दळवी सर हे सध्याच्याला रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्रातील आणि देशातली एक फार मोठी नामांकित संस्था. मी अमरावतीला शिकलो, 1 वर्ष शिकवायला होतो.
आणि हे देशमुख पंजाबराव देशमुखांच्या नावाने जी संस्था आहे शिवाजी शिक्षण संस्था, त्या संस्थेत मी अनेक वेळा 2-3 वेळा येण्याचा योग आला. तर मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि दळवी साहेबांना धन्यवाद विशेष करून अशा करता की या कार्याला प्रोत्साहन देण्याकरता रयत शिक्षण संस्थेने आम्हाला सहकार्य करणं, सहभागी होणं, हे जे तत्वता त्यांनी जो आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल मी त्यांना पुन्हा आभार मानत नाही, पण मी त्याचं स्वागत करतो. आणि या कार्याकडं माझी अशी विनंती आहे, पंजाबराव देशमुखांचे जे शिक्षक बोलले आता किंवा विद्यार्थी बोलले, त्या प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये मी असं पाहत होतो की तोही पुन्हा खेळ नव्हता. मुलंसुद्धा 3-4 मुलांनी मुलींनी जे भाषण केलं तर ते अंतःकरणातून यावं लागतं, अंतःकरणातून बोलावं लागतं. आणि लक्षात ठेवा की तुमच्या माहितीकरता आता खरं म्हणजे मी त्या CD मी सर्व आमच्या लोकांना द्यायला सांगेन, तुमच्या शाळेमध्ये ते दाखवा एकदा आणि मुलांना प्रश्न विचारला सांगा, त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. मी जेव्हा तुमच्यासमोर आता बोलतो नुसतं जर मी ढोंगपणाने बोललो तर मजा नाही त्यात, पण दॅट इज नॉट द ड्युटी ऑफ अ टीचर. आपल्या ह्या गुरुच्याबद्दलचं तर या ठिकाणी जी व्यक्तिमत्व विकास असा जो शब्द आहे पुढचा, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे त्याला डेव्हलपमेंट ऑफ अ विनिंग पर्सनॅलिटी. आणि अनेक आमच्या शिक्षकांना माहीत आहे की यू शुड बी फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, इंटेलेक्च्युअली शार्प बट स्पिरिच्युअली एलिव्हेटेड. शेवटचा शब्द आहे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून देह आणि बुद्धी. लहानात लहान अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही की ज्याला आपण अमिबा म्हणतो ना, अगदी चिलट लहानात लहान कण दिसत नाही, पण त्याचे अवयव आणि आपले अवयव एकच आहेत हे लक्षात ठेवा. द बॉडी देह आहे त्याला आणि ब्रेन आहे, पण आत्माही आहे आणि मनही आहे. मन थोडं चंचल आहे, आत्मा स्थिर आहे. आत्मा अविनाशी आहे, तो जळत नाही, भिजत नाही, नाश पावत नाही, तो एटर्नल आहे. एटर्नल म्हणजे कधीपासून सुरू झाला आणि कुठे जाणार माहिती नाही. खूप सुंदर चिंतन आहे मित्र हो. आणि त्याचं केंद्रबिंदू म्हणजे हे सभागृह आहे. आणि त्या सभागृहामध्ये तुमच्याबद्दल आम्ही जी अपेक्षा व्यक्त केली, तुमच्या आईवडिलांना कन्वे करा आमचा नमस्कार तिघांचाही, पठाण सरांचाही. आणि त्यांना सांगा आपल्याकडे साधा शब्द आहे, फार मजेशीर गोष्टी आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. ही भारतीय संस्कृती आहे ज्याचा उल्लेख दळवी सरांनी फार विशेष करून वेगळ्या पद्धतीने केला की इथं आल्यानंतर त्या संस्कृतीचं दर्शन होतं. हा आम्हाला आशीर्वाद आहे. जरी वयाने बरोबरीचे असलो तरी ही भावना जी आहे ना, हे समजून घेण्याची वेळ आली आहे. आणि पठाण सरांनी काही पुस्तकं लिहिली, त्याच्यामध्ये आता आम्ही महाराष्ट्र सरकारला मागे 10 वर्षापूर्वी एकदा पत्र लिहिलं होतं, आता पुन्हा लिहिलं आहे, भारतीय संस्कृती दर्शन. माझी अशी कळकळीची विनंती की तुम्ही 10वी 12वी मॅट्रिक अगदी पहिले आला दुसरे आला ठीक आहे, परंतु तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं जे एक स्वरूप आहे, त्यांचं जे प्रेम आहे, त्याचं खरंच दर्शन व्हायला पाहिजे. मग अशी बोलले सर की जो आईला नमस्कार करतो, पठाण हे त्याचं एक दुसरं मॉडेल आहे. त्यांचं जीवन तुम्ही खरंच सांगतो की यांचे जीवन काय आहे ते बघून घ्या. पण तुम्ही आंबेडकरांचा मग अशी उल्लेख केला, किती 26 पदव्या, 26. आता कोलंबियामध्ये त्यांचा पुतळा आहे, फार मजेशीर आहे. पण आंबेडकर कोण, फुले कोण, पण त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर कोण हेही समजून घ्या, छत्रपती शिवराय कोण हेही समजून घ्या. नुसतं थोडं दर्शन. आजकाल काय झालं की मुलांना कोण ज्ञानेश्वर असं म्हणतात, त्यांना ज्ञानेश्वरच माहीत नाही. आणि तुम्हाला माहिती सांगतो, मला आता जो काही सत्कार सन्मान चाललेत, and the whole world, the entire world recognizes India as a center of knowledge divine. ज्ञानाचं दालन, ज्ञानमयो विज्ञानमयो असा एक शब्द आहे. भारतीय संस्कृती म्हणजे नुसतं वेदांच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, अणुरेणू थोकोडान तुका आकाशा एवढा. हा सायंटिफिक सिद्धांत आहे मित्र हो, लक्षात ठेवा. याला तुम्ही अंधश्रद्धा समजू नका. तुमची आई आणि वडील जे घरात करतात त्याला अंधश्रद्धा समजू नका. पहिला अभ्यास करा, ज्ञानेश्वरी वाचा तर खरं, एकदा बघून तर घ्या. मग वेद जमले तर बघा, धर्मशब्दाचा अर्थ समजून घ्या.
आता आपल्याकडं धार्मिक दिशेने जगात काय चाललं आहे तुम्हाला माहीत आहे. आणि करोना व्हायरस जो आला तर तुम्हाला माहिती असावं की करोनाचा जो शोध लागला गेला चायनामध्ये वुहान लॅबोरेटरीमध्ये, तर इंग्लंडमध्ये त्याचा गुरु आहे, ज्यांनी माणसाने तो बाहेर सोडला त्याचं माझं 1 तास भाषण झालं वेबवर. तर त्यांनी सांगितलं की हा जो कोरोना व्हायरल आला, कोविड-19 आला, तर सगळे प्राईम मिनिस्टर्स, प्रेसिडेंट्स, जगातले श्रीमंत आणि नेते जेवढे होते आम्ही सगळे लपून बसलो होतो, दार उघडत नव्हतो. किती माणसं मेली तुम्हाला माहीत आहे. आणि अमेरिकेत सर्व जगातली जास्तीत जास्त माणसं मेली. अमेरिका इतका सुधारलेला देश असताना असं कसं घडलं? धारावीत नाही मेली, पण त्याचं कौतुक नाही करायचं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देर इज अ ट्रिमेंडस फिअर ऑफ डेथ. हे काय प्रकार आहे हा? आणि आता सर्व जगभर जे चाललं आहे, तर तुम्हाला थोडंसं तुमच्यातूनच उद्या कोणीतरी की जगाला मानवतेच्या, विश्वधर्माच्या, मानव कल्याणाच्याबद्दल विश्वशांती हा शब्द वापरला जातो. या देशाने आपलं पहिलं आपण तर डेव्हलप करू आपलं घर. खूप मोठे श्रीमंत आहेत लक्षात ठेवा, करोडोपती, पण सुख नाही, शांती नाही, अशी हजारो घर आहेत. खूप सगळं आहे, इतका पैसा आहे की ठेवायला जागा नाही. मी का तुम्हाला मनामध्ये भीती निर्माण करू इच्छित नाही, पण भविष्यामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान हे जगाला थोडं शहाणपण शिकवणारं. बुद्धिमत्ता वेगळी आणि शहाणपण वेगळं. डेटा गोळा करणं वेगळं. गूगल, फेसबुक, IT, कम्प्युटर सगळे शब्द आहेत. पण विवेकानंदांनी एक शब्द सांगून ठेवला की जेव्हा ह्या सर्व विज्ञान युगाचा, मॉडर्न विज्ञान युगाचा जेव्हा शेवट येईल, तेव्हा जगाला भारतामध्ये काय चर्चा झाली 10,000 वर्षापूर्वी त्याचं दर्शन होईल असं म्हटलं आहे. आणि ते शब्द खोटे होऊ शकत नाहीत. ज्ञानेश्वरांनी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हा सायंटिफिक सिद्धांत आहे. सूर्याचं पूर्वेला उगवणं आणि पश्चिमेला जाणं हे आभास आहे असं म्हटलं माऊली. आणि यू शुड नो की पुढे गॅलिलिओनी वगैरे जेव्हा सिद्धांत सांगितले 400 वर्षानंतर, त्या सर्वांना हे मान्य करावं लागलं. आता जगाला मान्य करावं लागेल. ज्ञानेश्वर हा जगातला सर्वात महान तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ आहे. हे अनुभवाने सांगतोय. अमेरिका, इंग्लंडचं ऑक्सफर्ड, केम्ब्रिजमध्ये जाऊन तिथं परीक्षा असते ना. तुम्ही माझ्या घरचे असल्यामुळं माझं कौतुक कराल, तुम्ही दळवींचं कौतुक करून आपण बोलू. परंतु माझी तुम्हाला कळकळीची विनंती की तुमच्या आईवडिलांना नमस्कार सांगा आणि थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. पाश्चात्य संस्कृतीत सगळंच वाईट नाही, पण त्यांच्या मागे जाऊ नका. तुमचं स्वतःचं भारतीय स्वरूप जे आहे खरं जीवनाचं, संस्कृतीचं, धर्म या शब्दाच्या अर्थाचं, आणि हा जो विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती हे जे वस्त्र दिलं ना तुम्हाला, हे मित्र मला माहीत होतं, पठाण सरांनी ठरवलं असेल, हे शिकागोमध्ये 130 वर्षानंतर ज्या सभागृहामध्ये स्वामी विवेकानंद बोलले होते, त्या ठिकाणी तुमच्या ह्या भावाला किंवा तुमच्या मित्राला तिथं बोलण्याची 5 मिनिटाची संधी मिळाली. त्याचं हे वस्त्र आहे बरं का, लक्षात ठेवा. हे जे काही तुम्हाला दिलं बक्षिसं वगैरे ही त्यांची आहेत, लक्षात ठेवा. मी तर एका खेड्यातून आलो, रामेश्वरची मंडळी आमची दिसत आहेत बरीचशी. इथं जनावराच्या गोठ्या शाळा असायची. गाई म्हशी रानात सरायला गेल्या की झाडून काढायचं, शेण काढायचं आणि फाटके गोंडपटाचे पोते टाकून शाळा भरायची. आणि संध्याकाळी गाई म्हशी आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी ही शाळेची घंटी. आता तिथून निघून इथे येऊन कसा बसलो? यांना विचारा, दळवींना, कुठं होता तुम्ही? कधी विचार केला होता का तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर जाल आणि रयत शिक्षण संस्थेचा चेअरमन? हे सोपं आहे का? पाटलांना विचारा. तर आपल्या जीवनाची ही जी दिशा असते ती स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या डिव्होशननी, डेडिकेशननी, आणि आपलं भारतीय संस्कृती ज्याला म्हणतो शिक्षणाने बिघडणं, म्हणजे शिक्षणाने कोणती दिशा घ्यावी, आईवडिलांना कसं बोलावं, कसं बोलू नये. मग ते दळवी मला म्हणाले की यू शुड बी अ गुड लिसनर. भारतीय लोकांच्यामध्ये हा एक फार मोठा माझ्या ते दोष होताच
की आपल्याला धीरच नसतो. ऐकून घ्यायची सवय पाहिजे. पहिला प्रश्न काय आहे ते समजून घेऊ आणि मग बोलायला शिकू. आईलासुद्धा कसं वाटावं बोलल्यानंतर, घरी गेल्यानंतर. आणि मातृदेवो भव हा जो शब्द आहे ना, अंतिम सत्य एकच आहे, ईश्वर नावाची काय कणभर चीज आहे कुठं माहीत नाही. पण याचा सर्व संदर्भ तुम्ही समजून घ्यावे. ही परीक्षा निमित्त आहे, पण मला इथून पुढे जर पाटील असतील किंवा दळवीसाहेब असतील यांनी वचन दिलं हा जो रयत शिक्षण संस्थेचा, पण मला वाटतं वेगळ्या प्रकारे जरा त्याला वेगळं पाहिलं पाहिजे. आम्ही कमी पडलो असं म्हणतो मी तुम्हाला, मी तुम्हाला दोष देत नाही. पठाण खूप चांगलं मनापासून काम करत आहेत, बुचडे आमचे त्यांना सहकार्य करत आहेत, आमचे बाकीचे इथं. पण मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांना सन्मान झाले त्यांच्याबद्दल विशेष त्यांना सन्मान, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा आता एकदा. धन्यवाद. धन्यवाद सर.